डॉक्टर अभिजित वाडेकर सर, मी परचेस ऑफिसर म्हणून काम केलं, स्टुडंट्स काउन्सिल कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं, विभाग प्रमुख म्हणून काम केलं आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून पण काम केलं 2005 ते 2010 आणि 2011ला मी प्राचार्य. वन्स अपॉन अ टाइम दी पीपल वर हॅव्हिंग द स्किल्स, दे यूज्ड टू ऑप्ट फॉर दी टीचिंग प्रोफेशन. तर हाऊ टू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट आणि कसं आपण त्यांच्याशी त्यांच्या सर्व अडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्या गोष्टी मी घरातूनच शिकलो. सगळ्यात हार्डेस्ट डिसिजन काय राहिले आतापर्यंत? त्याप्रमाणे काम करू शकत नाही शासकीय सेवेमध्ये. तर मला वाटतं जे नवीन पार्लमेंट झालं, ते नवीन पार्लमेंटची पूर्ण लाइटिंग सिस्टम डिझाईन करणारा तो आहे. म्हणजे आमचे विद्यार्थी कुठेच नाही. लिंक्डइनवर सगळे जेवढे काही कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क जोडता येतो. आमच्याकडे मॅन्डेटरी केलेलं आहे, दे शुड ओपन देअर लिंक्डइन अकाउंट. तर ॲज अ प्रिन्सिपल पर्यंत पोहोचण्याची जी जर्नी आहे त्यात मेजर 3 चॅलेंजेस कुठले होते? ब्रिंगिंग द स्टुडंट्स टुगेदर अँड इंडस्ट्रीच्या रीचमध्ये आहे, हा एक महत्त्वाचा भाग, एक मोठा चॅलेंज होता. एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. नाउ आय फील व्हेरी सिन्सिअरली दॅट द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हॅज बिकम अ पार्ट ऑफ एव्हरी ब्रांच. हॅव यू सीन एनी मेजर डिफरन्स इन लास्ट 10 years इन द कॉन्टेक्स्ट ऑफ स्टुडंट्स माइंडसेट? आधी एम्प्लॉयबल मुलं होते का सेम आहेत का? काय डिफरन्स जाणवते मुलांमध्ये? When I am in the chair, I am an officer, I am an administrative head. As a teacher, when I am on the dais, I am a teacher. But when I am out of my office, I am a friend. With my students also, when I move around the campus, I talk with my students also, very friendly. There is a concept called generative AI, terms of ChatGPT, DeepSeek असेल, जेमिनाय असेल, ह्याचा वापर मुलं भरपूर करतायत. असं म्हणतात की एवढा वापर झाल्यामुळे मुलं कुठेतरी मंद होत चाललेत, कारण डोकं लावायची सवयच नाही त्यांना राहिली. पहिले एक प्रोफेशनल डिग्री असणं गरजेचं आहे आणि नंतर त्याच्यासोबत तुमचं पॅशन पुढे नेणं गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट टू बी अन इंजिनियर, तर आपण दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे. डू स्टुडंट फिअर ऑफ फेलियर? Really, this particular system is good. Are we doing assessment of a candidate? Are we really creating the engineers employable? No. I do say no. नमस्कार डॉक्टर अभिजित वाडेकर सर. नमस्कार. ABC ट्रेनिंग्सच्या एज्युकेशन अँड बियॉन्ड पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. मला पण खूप बरं वाटलं इथं तुम्ही मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल ABC ट्रेनिंगचे मनापासून आभार मानतो. मागचा अर्धा पाऊण तास झाला आपण केबिनमध्ये गप्पा मारत होतो आणि इतकं तुम्ही सुंदर छान बोलतात. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर टुडेज पॉडकास्ट सर. अरे असं काही नाही आहे, मी जे काही माणसाला कॉन्व्हर्सेशन एक सरळ सोप्या भाषेत बोलायचं आहे त्या पद्धतीने मी बोलतोय, असं वेगळं काही मी बोललेलं नाही. तुमच्या कॉलेजचे बरेचसे स्टुडंट्स आमच्या ABC ट्रेनिंग्समध्ये स्टुडंट आहेत आणि कीर्ती मॅम आहेत आमच्या ट्रेनर, त्यांनी बऱ्याच जणांची फीडबॅक्सही घेतली. त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं की तुमचं कम्युनिकेशन, तुमच्या गप्पा, मुळात तुमच्यासोबत बोलायला फार छान वाटतं, फार मजा येते. सो सर, ॲज अ प्रिन्सिपल तुम्ही PES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे काम करताय. मागच्या 30 वर्षापासून तुम्ही त्या कॉलेजमध्ये काम करताय. कसे होते हे 30 वर्ष? 30 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर राईट फ्रॉम द फाउंडेशन, इन्सेप्शन, मी त्या कॉलेज, आपण इन्सेप्शनपासून तिथे आहात? इन्सेप्शनपासून, पहिल्या दिवसापासून मी तिथे आहे. वाह, क्या बात आहे. आणि वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करायला संधी मिळाली. म्हणजे मी विद्यार्थ्यांचा जो स्टुडंट्स काउन्सिलचा जो असतो प्राध्यापक इंचार्ज, ते पद पण मी भूषवलं. नाही, सुरुवात इन्सेप्शनपासून तुम्ही कुठून केली? इन्सेप्शन मी सुरुवात जी केली ती एक कॉलेज सुरू व्हायच्या पहिले जे मेंटेनन्स वर्क्स होते महाविद्यालयाचं, महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्यानंतर मला, तेव्हा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करत होतो, तर चेअरमन डॉक्टर SP गायकवाड होते तेव्हा, आजही तेच आहेत. ते घरी आले होते माझ्या वडिलांकडे आणि तेव्हा मग तू इंजिनियर झालास, काय करतोयस? तर मी म्हटलं की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतोय, मग तुला वेळ असेल तर थोडेसे काही कामं चालू आहेत, त्याच्याकडे लक्ष देतोस का? कॉलेजचे कामं जे हॉस्टेलचं मेंटेनन्स होतं, कॉलेजच्या बिल्डिंगचं मेंटेनन्स होतं, त्या कामांकडे लक्ष देतोस का? सिव्हिल इंजिनियर आहेस,
ठीक आहे, हरकत नाही, मी व्हॉलेंटरीली मी काम बघायला तयार आहे. हां. आणि त्या प्रकारे मी ते कामं सुरू केली. मेंटेनन्सचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर मी अधिव्याख्याता म्हणून मला त्यांनी नेमणूक केली. बरं. अधिव्याख्याता तर मला बनायचंच नव्हतं. कोणत्या सालची गोष्ट आहे? हे 1994 बोलतात. बरं. अधिव्याख्याता तर मला बनायचंच नव्हतं, कारण की माझा एमच होता जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याचा. राईट. आणि मला तेव्हाचे सहसचिव जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर आरे वावरे होते, त्यांनी मेंटेनन्सचे काम संपल्यानंतर मला बोलून घेतलं आणि मला म्हटले की बा सिव्हिल इंजिनिअरिंगला एक विषय आहे आणि फर्स्ट इयरला तुम्ही शिकवा. त्यांनाही माहीत होतं की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करतो आहे, पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर फर्स्ट इयरला शिकवलं, म्हणजे फर्स्ट इयरचा जो सिव्हिल इंजिनिअरिंग विषय असतो तो एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग तो विषय शिकवला तर फार बरं होऊन जाईल. मी म्हटलं मी अद्यापर्यंत कधी शिकवलं नाही, पण मी प्रयत्न करतो, तुम्ही म्हणताय तर मी प्रयत्न करतो. त्याच्या मागचा माझा एक स्वार्थ होता, कारण की जेव्हा स्पर्धा परीक्षा आपण देतो ते एक अभ्यास जो आहे तो आपला कंटिन्यू राहतो. ती सवय सुटणार नाही. त्या स्वार्थापोटी मग मी विचार केला की बाबा आपण शिकवायला सुरू करावं. आणि मी तसं मग शिकवायला सुरू केलं. मग त्याच्यानंतर हॉस्टेलचा चार्ज दिला, ॲज अ रेक्टर म्हणून पाहिलं. रेक्टर म्हणून पण मी काम पाहिलं. त्याच्यानंतर पुढे कालांतरानंतर जसं मी त्या महाविद्यालयात वर्षानुवर्ष काम करत होतो, तर मग मी परचेस ऑफिसर म्हणून काम केलं, स्टुडंट्स काउन्सिल कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं, विभाग प्रमुख म्हणून काम केलं आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून पण काम केलं 2005 ते 2010. आणि 2011ला मी प्राचार्य झालो. क्या बात आहे. तर अशा वेगवेगळे पदं मला भूषवता आले आणि वेगवेगळा अनुभव मला तिथेच मिळाला. तर असं आहे, कॉम्प्युटरचं जीवन प्राधिकरण या खात्यामध्ये अभियंता म्हणून सिलेक्शन झालं आणि 96ची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जी होती त्या परीक्षेमध्ये मला PWD मिळालं. ती मास रिक्रुटमेंट होती तेव्हाची. आणि त्या मास रिक्रुटमेंटमध्ये म्हणजे पहिलेपासून म्हणजे 84ला 0 बजेट लागलेलं होतं आणि इंजिनियरची रिक्रुटमेंट थांबली होती. काही कॉन्ट्रॅक्टवरती ऑलरेडी इंजिनियर्स तिथे डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि मग एकदम मास रिक्रुटमेंट झाल्यामुळे त्या लोकांच्या नोकऱ्या जाणार होत्या त्या कोर्टात गेल्या. काही जणांना अपॉइंटमेंट सुटल्या आणि काही जणांच्या राहिल्या. आणि मला मग 2001ला अपॉइंटमेंट मिळाली. तोपर्यंत मी ह्या काळामध्ये या महाविद्यालयामध्ये मी इतका इन्वॉल्व झालो की मला परत तिकडे जॉईन व्हावं असं इच्छा होईच ना. कारण की विद्यार्थ्यांचा संपर्क आणि वेगवेगळे कामं करण्याची संधी, म्हणजे मेंटेनन्स इंजिनियर प्लस मी कॉलेजची बिल्डिंगचं पण काम ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून मला बघायला मॅनेजमेंटने दिलं. म्हणजे पहिला जो काही मार्कआउट टाकला तो माझ्या हाताने टाकला. पहिलं बिलिंग पण जे आहे ते माझ्या हाताने निघालं. म्हणजे मला जर इंजिनियरचं पण काम इथं बघायला मिळतंय आणि शिकवायलाही मिळतंय, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मला एकाच प्रिमायसेसमध्ये मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर त्याच्यासाठी मी मग इथेच राहिलो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अजून जसं मी म्हटलं की माझी मिसेस पण नोकरीला इथेच विवेकानंद महाविद्यालयामध्ये सिनियरला ती केमिस्ट्रीची प्राध्यापिका आहे. मग ती पण इथे. मग नोकरी मी जर ती जॉईन केली असती 3-3 वर्षाला माझ्या बदल्या झाल्या असत्या आणि ती प्राध्यापक म्हणून इथंच राहिली असती आणि इनिशियल स्टेजेसला माझ्या तालुक्याला राहिल्या असत्या. जिल्ह्याला मिळेल की नाही ते काही सांगता आलं नसतं. मग नंतर मग हळूहळू केव्हा जिल्ह्याला किंवा असं माझा अनुभव होता की माझ्या आई आणि वडील दोघेही शासकीय सेवेत असताना आईनी बदली घेतली नाही, मुलांसाठी आम्ही इथंच राहिलो. वडीलची बदली व्हायची आणि वडील मग
अपडाऊन करायचे. अपडाऊन करायचे. मग ते मी एक पाहिलं होतं, एकत्र राहायला मिळत नसे. आमचा संपर्क वडिलांशी होत नसे. आई आमच्याकडे पूर्ण लक्ष द्यायची. पण त्यांचा सामाजिक न्याय विभागामध्ये आई आणि वडील दोघेही सुपर क्लासमन क्लास 1 ऑफिसर्स होते. अच्छा. पण एक वेगळं उदाहरण होतं. येस. तर त्या अनुषंगाने मग मी पाहिलं की बाबा ठीक आहे, आपल्याला एकत्र राहणं, मुलांचा पण पुढे आपल्याला चांगली प्रगती करायची असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठ्या शाळा आहेत CBSEच्या, तर इथेच राहिलं आणि ह्या एक जो आहे त्याला पेन्शनेबल जॉब राहील, एकाला मला नसला तरी चालेल आणि मी संस्थेची सेवा करू शकेल, विद्यार्थ्यांची, संस्थेची आणि गिव्हिंग बॅक टू द सोसायटी जो काही भाग आहे ते मला करता येईल. शिक्षण हे क्षेत्र जे आहे ते पाय क्षेत्र मांडलं जातं. ठीक आहे, आता बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच जणांचा बदललेला आहे. दुसरीकडे काही भेटत नाही म्हणून शिक्षण क्षेत्रात येतात. पण वन्स अपॉन अ टाइम the people were having the skills. They used to opt for the teaching profession. तर हा एक महत्त्वाचा भाग मला वाटतो की मला माझ्यामध्ये स्किल्स आहेत आणि त्याचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांना व्हावा आणि चांगले इंजिनियर्स प्रोड्यूस करावे, या दृष्टिकोनातून मी ह्या प्रोफेशनला आला. व्हेरी इन्स्पायरिंग सर. तुम्ही जसं सांगितलं की बाकी गव्हर्नमेंट जॉब्सच्या अपॉर्च्युनिटी असताना पण तुम्ही शिक्षण क्षेत्राला ऑप्ट केलं. व्हेरी इन्स्पायरिंग. प्रिव्हियस थोडंसं मी तुम्हाला जाऊन विचारतो. सगळ्यात आधी तुम्ही म्हणालात की तुमचे वडील, आई गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच होते. कुठल्या डिपार्टमेंटला होते ते? सामाजिक न्याय विभाग, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. अच्छा. म्हणजे माझी आई पहिले मुलींच्या वसतिगृहाला वॉर्डन होती. त्याच्यानंतर ती हे जे संत तुकाराम वसतिगृह आहे तिथे हाऊस मास्टर होती. ती समाज कल्याण अधिकाऱ्याची ती पोस्ट आहे. तिथे सगळे वसतिगृह तिच्या अंडर यायचे. ओके. आणि क्लास 1 माझे वडील होते जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नंतर विभागीय समाज कल्याण अधिकारी झाले, डेप्युटी डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन होते महाराष्ट्र स्तरावर. आणि जवळनं त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे माझं अपब्रिंगिंगच सगळं वसतिगृहामध्ये आणि ह्याच्यामध्ये झालं. तर हाऊ टू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट्स आणि कसं आपण त्यांच्याशी त्यांच्या सर्व अडी अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्या गोष्टी मी घरातनंच शिकलो. आणि प्रिव्हियसली कसं तुमचं स्कूलिंग वगैरे कुठून झालेलं आहे? माझं स्कूलिंग होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलमध्ये झालं. आता पहिलेचा काळ जेव्हा 76 साली माझे आई वडिलांची दोघांची बीडला बदली झाली आणि बीडला त्या काळात कॉन्व्हेंट स्कूल नव्हत्या 76ला. आणि मग मला इथे होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. मग मी माझ्या मावशीकडे राहिलो आणि आई वडील आणि माझे दोघं बहीण भाऊ ते लहान होते. त्या दोघांना घेऊन ते बीडला गेले आणि मग मी इथे राहून मावशीकडे राहून शिकलो. म्हणजे प्रेपरेटरीपासून ते 3रीपर्यंत मी इथे राहिलो. 3रीत माझं संपल्यानंतर माझ्या आईवडिलांची बदली इथे छत्रपती संभाजीनगरला झाली आणि मग मी त्यांच्यासोबत तेव्हापासून राहायला लागले. पण सुट्ट्यामध्ये येणं जाणं हे जे काय 3 वर्ष होते, 3 ते 4 वर्ष लहानपणी, ते वय तर ॲक्च्युली आईवडिलांजवळ राहण्याचं असतं. पण ते वय मी मावशीकडे काढलं आणि मी माझ्या मावशीने पण, माझ्या मावस भावांनी मोठे होते सगळे, त्यांनी माझ्या पूर्ण अपब्रिंगिंगचा खूप म्हणजे त्यांनी चांगले संस्कार माझ्यावरती घडवले. माझे काका जे होते ते काका डेप्युटी कलेक्टर होते आणि मावशी ती सोशल वर्कर होती. शाळा तिची स्वतःची होती आणि सोशल कॉन्टॅक्ट्स होते तिचे. आता ते दोघंही हयातच नाहीत, पण या दोघांनी आणि माझी दुसरी पण मावशी आहे
म्हणजे सांगायचं तात्पर्य की माझे आजोबा जे धाराशिवला होते, मगनराव धावरे, यांना 3 मुली. त्या काळामध्ये मुलींना त्यांनी शिकवलं. माझे 2 मामा व्ही.एम. धावरे आणि श्रीकर धावरे. व्ही.एम. धावरे हे सेल्स टॅक्सला उच्च पदावरून मुंबईवरून सेल्स टॅक्सला, आणि माझा दुसरा मामा जो आहे तो DFO डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर ते म्हणून रिटायर झाले. तर ही फॅमिली मराठवाड्यामध्ये अशी सुशिक्षित फॅमिली म्हणून ओळखल्या जायची. त्या काळी ते आजोबा आमचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांची दुकानं होते. आणि जेव्हा ही पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे जे कॉलेज निघालं, आजचं जे मिलिंद कॉलेज, त्याला नाव असं होतं पीपल्स एज्युकेशन सोसायटीज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. पूर्वी बंगला नंबर 9 आणि 10 ज्या कॅन्टोन्मेंटच्या बॅरेक्स आहेत तिथं ते सुरू झाल्या. आणि त्या बॅरेक्समध्ये पहिलं ॲडमिशन माझ्या मामाचं. तर त्याच्यामुळे माझी ह्या संस्थेची जास्ती अटॅचमेंट झाली आणि मला पीपल्स एज्युकेशन सोसायटी काय आहे ती कळाली. हो. मग तुम्ही जसं सांगितलं अपब्रिंगिंगमध्येच ते नरिशमेंट होती. हो. आणि त्या अपब्रिंगिंगमुळे स्टुडंट्सला कसं हँडल करायचं किंवा एज्युकेशन फील्डमधली आवड म्हणा आणि चेअरमॅन साहेबांसोबतचे तुमचे संबंध म्हणा, ह्याच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत इथपर्यंत ॲज अ प्रिन्सिपल म्हणून पोचलात. मला एक विचारायचं आहे की प्रिन्सिपल तुम्ही बनलात, 30 वर्ष तुमचं पूर्ण करिअर आहे PES सोबत. सगळ्यात हार्डेस्ट डिसिजन काय राहिलं आत्तापर्यंत? माझं हार्डेस्ट डिसिजन म्हणजे माझं लग्न झालं. माझ्या मिसेसला की एक सरकारी नोकरी करणारा तिचा नवरा पाहिजे होता. आणि त्याच अनुषंगाने मी तेव्हा परीक्षा पास झालेलो होतो. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लग्नाच्या आधीच मी पास झालेलो होतो. ते PWDची एक्झाम ना? एक परीक्षा माझी जीवन प्राधिकरणची आणि PWDचा जो काही ऑर्डर्स वगैरे आहे लग्नानंतर आली. तर त्यावेळेस मग जो डिसिजन मला इथे राहायचं का जायचं जेव्हा घ्यायचा होता तो सर्वात हार्ड डिसिजन समजेल. कारण की पेन्शनेबल जॉब. आणि एक सरकारी नोकरीमध्ये फॅसिलिटीज जे आहेत, एखाद्या इंजिनियरला म्हणजे सगळ्याच फॅसिलिटीज मिळतात, त्या फॅसिलिटीज सोडणार आणि मग शिक्षण क्षेत्रात एक प्राध्यापक राहणार. मग ह्याच्यावरती आमच्या बऱ्याच दोघांच्या ब्रेनस्टॉर्मिंग डिस्कशन झाले. आणि शेवटी शी वॉज ऑल्सो मोर इन्क्लाइंड दॅट आय शुड जॉईन दी गव्हर्मेंट सर्व्हिस. पण माझं मन काही करत नव्हतं की मी ह्या शासकीय सेवेत जावं आणि तिथं सेवा द्यावी शासनामध्ये. कारण की जरी मी अधिकारी राहिलो पण माझं ॲज सच जे काही ब्रेन आहे त्याप्रमाणे काम करू शकत नाही शासकीय सेवेमध्ये असं मला वाटतं. आणि तुम्ही पाहिलेलंही होतं ना? पाहिलेलं पण, पेरेंट्सला पाहिलंय, आजोबांना पाहिलंय. हां. तर त्याच्यामुळे मी एक माझी मानसिकता होती की ठीक आहे, मला 94 साली बनायचं होतं. पण नंतर कालांतर मी जेव्हा इथे अनुभव घेतला आणि पाहिलं तर हा जो चेंज आहे, इमिजिएट चेंज वॉज नॉट ॲट ऑल एक्सेप्टेबल फॉर मी. आणि आय फील सिन्सिअरली की ते सर्वात हार्डेस्ट डिसिजन माझ्या लाईफचा असावा. दॅट वॉज द मोस्ट हार्डेस्ट. आणि तो डिसिजन ज्यावेळेस तुम्ही घेतला
तर रेजिस्ट करणारे कोण कोण होते? सगळेच होते अवतीभोवतीचे का? घरातले आई वडिलांचं पण इच्छा होती. मी सरकारी नोकरीत, सासू सासऱ्यांचंही म्हणणं होतं की मी सरकारी नोकरीत राहावं, पण मी फर्म होतो. शेवटी मग माझ्या बाजूने माझे फक्त वडील होते. वडील होते? हां, माझ्याही केसमध्ये फक्त वडीलच होते. वडील म्हटले की तू जो काही निर्णय घेतलायस तो योग्य आहे आणि तू पुढे जा. आणि वडील पण जेव्हा त्यांचं करिअर सुरू झालं तर ते पण प्राध्यापक होते, आई पण शिक्षिका होती सुरुवातीला, आणि मग ते शासकीय सेवेत आले. ठीक आहे, आता मी शासकीय सेवेत नाही, मी पण शिक्षकच राहिलो. तर मला वाटत नाही की एक ते माझं पिंड असावं. आई वडिलांमध्ये पण तेच पिंड होतं आणि तेच माझं पिंड असावं, म्हणून आय वॉज मोर इन्क्लाइंड टुवर्ड द टीचिंग प्रोफेशन. ॲब्सोल्युटली, येस. आणि मग ह्या सगळ्या पूर्ण जर्नीमध्ये ॲज वी वर डिस्कसिंग अबाउट, आजोबा आहेत, वडील आहे, मावशी आहे, मामा आहेत, आई आहे, ह्या सगळ्या लोकांमध्ये तुमचं अपब्रिंगिंग, तुम्ही सराउंडेड होतात, आय वुड रॅदर से ब्लेस्ड होतात. आणि जसं तुम्ही म्हणलात की समाजामध्ये सुशिक्षित घराणं असं म्हणून ते एक तुमच्याकडे टॅग होता. ह्या सगळ्या जर्नीमध्ये बिगेस्ट इन्फ्लुएन्सर किंवा मेंटॉर तुम्ही कोणाला मानाल? जेवढ्या जणांची तुम्ही आत्ता नावं घेतले, सगळ्यात पहिलं स्थान कोणाला द्याल? बघा, पहिलं स्थान मी जसं म्हटलं तुम्हाला की पेरेंट्स पहिले येतात, कारण की त्यांचे जीन्स माझ्यामध्ये आहेत. तर फर्स्ट प्रायोरिटी इज टू माय पेरेंट्स. सेकंड, माझी मावशी पण आहे, मोठी मावशी आहे, ती पण माझ्या आईच्याच ठिकाणी आहे. छोटी मावशी पण आईच्याच ठिकाणी आहे, त्यांनी माझा सांभाळ केलेला आहे. त्या पण माझ्या आईच्या स्थानी आहेत. त्यांचाही खूप मोठा वाटा आहे माझ्या अपब्रिंगिंगमध्ये. आणि अजून पुढे जाऊन म्हणायचं तर आपल्या जे सोशल रिफॉर्मर्स आहे, ज्या संस्थेमध्ये मी आज काम करतोय, ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे. येस. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व ही संस्था 1945ला मुंबई येथे सुरू झाली आणि 1950ला औरंगाबाद, जे आजचं छत्रपती संभाजीनगर, इथं सुरू झाली. जेव्हा त्यावेळेस हायर एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट्स नव्हत्याच. शासकीय महाविद्यालय होतं, पण ते फक्त इंटरपर्यंत होतं. हायर एज्युकेशनची पहिली ही संस्था 1950 साली आली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे प्रेरणास्थान आहे. येस. आपण त्यांना विसरू शकत नाही. मराठवाड्याचा विकास, शिक्षण क्षेत्राचा विकास जो काही झाला आहे, आणि जे काही आज मोठे मोठे व्यापारी असतील, या छत्रपती संभाजीनगरमधले मोठे अधिकारी झालेले असतील, मोठे जजेस असतील, किंवा UGCचे चेअरमन असतील, जे सुखदेव थोरात होते माजी, MPC UPCचे चेअरमन राहिलेले MN वानखेडे, ML शहारे सर, SN भुशी जे कस्टम्सचे कमिशनर आहेत, त्याच्यानंतर तुम्ही मधु दंडवते यांचं अर्थशास्त्रज्ञ, ते प्राध्यापक होते या सिद्धार्थ कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्सचे. दिलीप वेंगसरकर होते, हे आपल्या सिद्धार्थ कॉलेजचे ॲल्युमिनाय आहेत. या मराठवाडा विद्यापीठ, जे आजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, याचे पहिले रजिस्ट्रार MB चिटणीस, ते आमचे डेप्युटी चेअरमन, इथले पहिले प्राचार्य, जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स होतं, त्याचे पहिले प्राचार्य MB चिटणीस होते. तर अशा एवढ्या महान व्यक्ती ज्या होत्या या संस्थेमधून होऊन गेलेल्या आहेत. आणि आजचाही आमच्या अभियांत्रिकी इज द यंगेस्ट. सगळ्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधलं जे महाविद्यालय असेल अभियांत्रिकी, हे 94ला सुरू झालेलं आहे. हे सर्वात यंगेस्ट कॉलेज आहे. आमच्याही संस्थेचं, इंजिनिअरिंग कॉलेजचं ॲल्युमिनाय खूप उच्च पदावर आहे, अमेरिकेत आहेत, त्याच्यानंतर PMO मध्ये आहेत. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस केलेला राहुल कांबळे आहे.
तर तो गोल्ड मेडलिस्ट आहे या विद्यापीठाचा, इलेक्ट्रिकल इंजिनियर. क्या बात. जे नवीन पार्लमेंट झालं ते नवीन पार्लमेंटची पूर्ण लाइटिंग सिस्टीम डिझाईन करणारा तो आहे. वाह. म्हणजे आमचे विद्यार्थी कुठेच नाही. त्याच्यानंतर एक कौशिक गांगुली म्हणून विद्यार्थी आहे. कौशिक गांगुली. कौशिक गांगुली तो आमचा विद्यार्थी आज बजाजच्या तो एका मोठ्या हुद्द्यावर आहे. मारुतीमध्ये होता, एका चायनीज कंपनीमध्ये पण बराच काळ त्यांनी काढला. बरं. खूप मोठ्या पोझिशनवर आहे, डायरेक्टर या पदावरती तो काम करत आहे. आता इलेक्ट्रिक व्हेकलचा जो बजाजचा नवीन प्रोजेक्ट येतोय त्या प्रोजेक्टवरती तो मुंबईमध्ये काम करतोय. तर असे बरेच असे विद्यार्थी आहेत जे आज इंडस्ट्रीमध्ये, आज छत्रपती संभाजीनगरमध्येच जर पाहायला म्हटलं, मंगेश नेटुरकर नावाचा विद्यार्थी आहे, त्याची मोठी इंडस्ट्री आहे. अशा अनंत विद्यार्थी आहेत ज्यांचे नावं म्हणजे घेता घेता म्हणजे आपल्याला खूप पूर्ण दिवस निघून गेला तरी कमी पडेल. राईट. या 30 वर्षात बरेच विद्यार्थ्यांनी खूप प्रगती केलेली आहे आणि एक बेस्ट एक्झाम्पल सेटअप केलेलं आहे. हे सगळे तुमचे ॲल्युमिनाय किंवा तुमचे स्टुडंट्स एवढ्या उच्च पदावरती ज्यावेळेस जातात आणि कधीतरी कुठेतरी भेटगाठ होत असते, कुठेतरी भेटतात, कॉल येत असतो, त्यावेळेस कसं वाटतं? खूप आनंद वाटतो. आणि खरं सांगतो, माझा एक अनुभव तुम्हाला दिल्लीचा. मी दिल्लीला AICTच्या मीटिंगला गेलो होतो. म्हणजे दरवेळेस जातो, पण त्यावेळेस मी ठरवलं की आपण ॲल्युमिनायजला इन्फॉर्म करावं. मी 1-2 जणांना इन्फॉर्म केलं की मी दिल्लीला येतोय आणि भेट झाली तर फार बरं होईल. तर मी तुम्हाला सांगतो, मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ते हयात हॉटेल होतं. हयातमध्ये ऑलमोस्ट हे विद्यार्थी, मी यायच्या पहिले 30-35 विद्यार्थी तिथे प्रेझेंट होते. बापरे. 30-35 विद्यार्थ्यांनी, सगळे चांगले. म्हणजे त्याच्यामध्ये एक कर्नल पण होता. म्हणजे त्या दिवशी मला कळालं की आपले विद्यार्थी काही बिझनेसमॅन आहेत, काही इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतात, काही जण शू मॅन्युफॅक्चरिंगचा, त्याचं नुसतं त्याचा एक्सपोर्ट फक्त होतो, असे काही विद्यार्थी होते. काही सरकारी नोकरीत होते, काही इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या पदावर, हुद्द्यावर होते. हे सगळे कुणी जवळच्या म्हणजे उत्तर प्रदेशातनं इकडे आले होते, काही जण प्राध्यापक होते. तर हे सगळे मला भेटले, मला खूप आनंद झाला. त्यांनी सगळ्यांनी माझ्यासोबत जेवण घेतलं. माझे मित्र होते त्याच्यासाठी विटनेस. आता ते राहिले नाहीत, दिवंगत डॉक्टर उल्हास शिंदे जे प्रिन्सिपल होते CSMS कॉलेज, ते माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्या मीटिंगला सोबत होते. तर त्यांनी ते सगळं बघून त्यांना खूप बरं वाटलं की बघा तुमच्या कॉलेजची मुलं किती मोठ्या पदावर आहेत आणि किती डिसिप्लिन्ड आहेत. तर असा म्हणजे मन भरून जातं अशा सगळ्या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर. आणि कधी कोणाला वेळ मिळाला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना तर ते महाविद्यालयाला येतात, महाविद्यालयाशी कनेक्टेड आहेत, मुलांशी संवाद साधतात. आणि अजून हा संपर्क वाढावा म्हणून ते डिजिटली, आता जसं कोविडपासून आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, तर त्या पद्धतीने विद्यार्थी कॉलेजशी कनेक्ट होतात आणि त्यांचे आम्ही लेक्चर्स ठेवतो आणि दे डिलिव्हर द लेक्चर्स ऑन द लेटेस्ट टेक्नॉलॉजीज. आर यू ऑल्सो कनेक्टेड ऑन लिंक्डइन किंवा बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती विथ स्टुडंट्स? आय एम व्हेरी वेल कनेक्टेड ऑन लिंक्डइन. बेसिकली आता मी सुरू केलंय लिंक्डइनवर. सोशल मीडियावरती तेवढं मी पहिले कनेक्टेड नव्हतो. व्हॉट्सॲप म्हणा किंवा फेसबुक म्हणा, पण नाव आय हॅव स्टार्टेड गेटिंग कनेक्टेड बिकॉज लिंक्डइनवर सगळे जेवढे काही कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क जोडता येतो आणि आपल्या विद्यार्थ्यांशीही जोडता येतो. आणि त्याच अनुषंगाने मी सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे मॅन्डेटरी केलेलं आहे, दे शुड ओपन देअर लिंक्डइन अकाउंट.
तर त्यांचं प्रोफाईल बिल्डिंग वगैरे कसं करायचं, स्टुडंटला तुम्ही अवेअर केले आता? अवेअर आत्ताच केलेले आहे. पहिल्या वर्षापासून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं लिंक्डइन अकाउंट उघडायला सांगितलेलं आहे. क्या बात आहे. आमच्या सगळ्या प्राध्यापकांचं आहे, ॲज वेल ॲज आमच्या विद्यार्थ्यांचं पण आहे. आत्ता तुम्ही AICTE आता तुम्ही AICTE मीटिंगबद्दल डिस्कशन केलं आणि त्या मीटिंगला तुम्ही आणि उल्हास शिंदे सर होतात असं म्हणालात. उल्हास शिंदे सर आणि तुमची मैत्री खूप घट्ट होती का यू आर जस्ट फॉर्मल फ्रेंड्स? नो, आम्ही अतिशय जवळचे मित्र होतो. म्हणजे मी आणि उल्हास शिंदे या प्रोफेशनमध्ये आलो तेव्हापासूनचे मित्र. ते जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी त्यांची सेवा सुरू केली आणि मी PS अभियांत्रिकी केलं. आम्ही वेगवेगळ्या समित्यांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावरती कामं केलेली आहेत. म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज असो, परीक्षेचा असो. म्हणजे मी 2005 ते 2010ला मी बोर्ड ऑफ स्टडीजचा चेअरमन होतो. बरं. अकॅडमिक काउन्सिलचा सदस्य होतो, ग्रीव्हन्सेस कमिटीवर सदस्य होतो, 32-5 ज्याला म्हणतो, ज्या माल प्रॅक्टिसेसचे असेल 32-6, त्या काळात 32-6 म्हणायचो, आता 32-5. रिसर्च RRC असेल, BUTR असेल, या सर्व समित्यांवरती आम्ही, ते इलेक्ट्रॉनिक्सचे होते, मी सिव्हिलचा होतो, तर ते पण सदस्य होते. आम्ही सगळ्या समित्यांवरती मिळून कामं केलेले. तेव्हापासूनची आमची मैत्री घट्ट झालेली आणि इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स आम्ही काम करायचो. तर कालांतरानंतर ती जी काही मैत्री होती प्रोफेशनल, ती अतिशय घट्ट झाली आणि आम्ही एकमेकांचे परिवार पण आम्हाला एकमेकाला ओळखत असत. म्हणजे खूप जवळची मैत्री. वी यूज टू शेअर द थिंग्स अमंग्स इच अदर. तर आम्ही AICTEला म्हणा किंवा कुठले ट्रेनिंग प्रोग्राम असू द्या, आम्ही सोबतच जायचो. मला सवय की मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम असू द्या, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम असू द्या, ते प्रोग्राम मी अटेंड करायचो. दिल्लीला असू द्या, लखनौचा असू द्या, ते आवर्जून मी अटेंड करायचो. त्याच्यातनं काही ना काही आपल्याला ज्ञान मिळतं. या आपलं स्वतःचं अपग्रेडेशन करण्याच्या दृष्टीने हे प्रोग्राम अटेंड करणे गरजेचे आहे असं मला वाटतं. सो सर, ॲज यू राईटली मेन्शन्ड अबाउट युअर जर्नी, यू स्टार्टेड की ते मेंटेनन्स करण्यापासून तुम्ही सुरू केलं म्हणालात. हो. आणि मग परचेस ऑफिसर म्हणून काम केलं, HOD म्हणून राहिलात, आपण प्रिन्सिपल म्हणून राहिलात. तर ॲज अ प्रिन्सिपलपर्यंत पोचण्याचं जी जर्नी आहे त्यात मेजर 3 चॅलेंजेस कुठले होते? एक तर तुम्ही सांगितलं की कॉलेज जॉईन करतानाचं चॅलेंज मला आलं लक्षात. त्यानंतरचे मेजर 3 चॅलेंजेस कुठले आठवतात तुम्हाला? चॅलेंजेस म्हणा किंवा त्याला लो पॉईंट्स असं म्हणू शकतो आपण. जेव्हा हेल्पलेस वाटलं, जेव्हा काहीतरी मोठं चॅलेंज, मोठं काहीतरी ट्रिगर आला लाईफमध्ये. प्रिन्सिपल म्हणून काम करत असतो. प्रिन्सिपल म्हणून ॲज अ डेझिग्नेटेड प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणून काम करत असताना चॅलेंजेस तर भरपूर असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवढे काही स्टेक होल्डर्स आहेत आपले, मॅनेजमेंट सगळेच, स्टेक होल्डर सगळे आले. हां. सगळ्याचा एक इंटरफेस म्हणून प्रिन्सिपलला काम करावं लागतं. मीडिएटर हा मीडिएटर असतो. मग तो विद्यार्थी असो, हो, विद्यार्थी आणि शिक्षकांचा तो इंटरफेस तो असतो. येस. कर्मचारी, शिक्षक आणि मॅनेजमेंट, येस, ह्याचा इंटरफेस तो असतो. येस. त्याच्यानंतर जेवढ्या रेग्युलेटिंग अथॉरिटीज आहेत ह्याच्या फ्रेमवर्कमध्ये काम करायचं असतं. प्रत्येकाला सॅटिस्फाय करू शकत नाही. तर चॅलेंजेस तर प्रत्येक जागोजागी काम करत असताना येतात. पण ते चॅलेंजेस ओव्हरकम कसे करायचे ती कला असणं गरजेचं आहे. जी सिस्टीम मी फॉलो करतो म्हणजे माझ्याकडे पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट सिस्टीम ठेवलेली आहे मी. बरं. म्हणजे एक आपण जेव्हा बाबासाहेबांनी स्थापन केलेलं कॉलेज म्हणतो, तर इथे
स्टुडंट सेंट्रिक काम करणं गरजेचं आहे. दुसरं, कर्मचाऱ्यांचं कल्याण कसं होईल ते पण करणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. कारण की प्राध्यापक असू द्या किंवा शेवटपर्यंत शिपाई, त्याचे काही ना काही हातभार लागलेले असतात. मग तो शिपाई आहे म्हणून त्याचे जे काही सजेशन्स असतील ते आपण आपल्या सिस्टीममध्ये ऐकायचे नाहीत असं नाही आहे. त्यांचे पण काही ना काही गोष्टी असतात ते शिकण्यासारखे असतात. म्हणून त्याला मी म्हटलं की पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट सिस्टीम ही मी अडॉप्ट केलेली आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो आय डिस्कस विथ एव्हरीबडी मॅटर्स. येस एनीबडी इट मे. म्हणजे एक स्टेक होल्डर जर इंडस्ट्री जर म्हटलं, इंडस्ट्रीचे लोक जर प्लेसमेंटला आले तर त्यांचा फीडबॅक घेणे. करेक्ट. फीडबॅक प्रमाणे आपण आपली सिस्टीम सुधारवणे. विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याकडनं फीडबॅक घेणे. विद्यार्थ्यांकडनं फीडबॅक घेतो आम्ही, त्याच्याकडनं फीडबॅक घेतो आणि तो इम्प्लिमेंट करतो. आता तर मी अशी सिस्टीम केलेली आहे की ऑनलाईन फीडबॅक सिस्टीम ठेवलेली आहे. एक्सक्यूज मी. ऑनलाईन फीडबॅक सिस्टीम डायरेक्टली स्टुडंट्स कॅन कॉन्टॅक्ट टू द प्रिन्सिपल. एवढा डायरेक्ट कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे. डायरेक्टली स्टुडंट कॅन कॉन्टॅक्ट टू प्रिन्सिपल. काही जरी त्याला प्रॉब्लेम असेल तो डायरेक्टली प्रिन्सिपलला सांगेल आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. पण मी काय आहे, मी वेन आय एम वर्किंग इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स, बरेच जे प्रॉब्लेम्स आहेत ना माझ्या नोटीसमध्ये आले, आय डोंट वेट फॉर द स्टुडंट्स टू टेल मी. इमिजिएटली आय गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स टू माय स्टाफ, सबऑर्डिनेट्स or to my subordinates and get the things done immediately. वसतिगृहामध्ये तर विद्यार्थ्यांनी मला कधीच असं पेपरवर लिहून दिलं नाही की अशी अशी कंप्लेन आहे. इमिजिएटली मी रिझॉल्व्ह केलेले आहेत. मेंटेनन्स म्हणा काही असेल. म्हणजे ह्या पद्धतीचं मला सिस्टीम आवडते पार्टिसिपेटरी. आणि जर त्यांचे काही प्रॉब्लेम्स आले ते डायरेक्ट ॲक्सेस, आय एम ॲक्सेसिबल टू एव्हरीबडी. तर आय ट्राय टू सॉल्व ऑल माय चॅलेंजेस. सो लाईक एम एस धोनी म्हणतात की दरवाजा ओपन करून झोपायचे. येस, डोर इज ऑलवेज ओपन फॉर एव्हरीवन. येस, आय एम ओपन टू एव्हरीवन. आणि म्हणून मी माझी केबिनचं पण स्ट्रक्चर असं चेंज केलेलं आहे. आय हॅव मेड माय केबिन फुल ऑफ ग्लास. सो यू कॅन, आय एम विजिबल, आय एम सिटिंग इनसाइड अँड whoever is outside my cabin is also visible. Earlier there was a wall. I have removed the wall. आणि आता मी पूर्ण काच लावलेली आहे थ्रूआउट द वॉलमध्ये. तर मला इमिजिएटली व्ह्यू करू शकतात, सर आहेत का आतमध्ये, आहेत. आणि माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला आणि स्टाफला, म्हणजे मी अशा काही वेळा ठेवलेल्या नाहीत की 3:30 ते 5:30 मध्येच भेटलं पाहिजे. कधीही या आणि कधी भेटा. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो, तेव्हा यायचं, भेटायचं, प्रॉब्लेम डिस्कस करायचा आणि इमिजिएट सोल्युशन. आणि इफ माय स्टाफ गिव्ह द सोल्युशन, इमिजिएटली त्या सोल्युशन जर असेल त्याच्यावरती चर्चा करायची, काही मॉडिफाय करायचं आणि त्याच्या सोल्युशनला लगेच एक्सेप्ट करून त्याला काम करायला. म्हणजे ओनरशिप हा जो असतो ना, प्रत्येक माणसाला ओनरशिपचं जर फिलिंग आपण आणून दिलं तेव्हाच संस्था चालते. बिलॉंगिंगनेस की हे माझं पण आहे, माझं आहे, तेव्हाच तो काम करेल. एक्झॅक्टली. जर त्याला आपण तू कर्मचारी आहेस असं म्हटलं तर ते योग्य राहणार नाही. आणि मला ह्याच्यातनं एक तुम्हाला गोष्ट सांगतो की या महाविद्यालयामध्ये म्हणजे कुठलंही काम असू द्या, ते काम आमच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन केलेलं आहे. म्हणजे माझे जेवढे शिपाई होते सुरुवातीला, यांनी जेव्हा बिल्डिंगचं काम चालत होतं त्याच्यासाठी त्यांनी माती पण उचललेली आहे, ट्रॅक्टरमध्ये भरलेली आहे. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या लोकांनी इलेक्ट्रिफिकेशनचं पूर्ण काम केलेलं आहे. कम्प्युटरचं मेंटेनन्स आम्ही स्वतःहून करतो. तर एक आम्ही सिस्टीम टाकलेली आहे. वी ट्राय टू सेव्ह द मनी. आणि आम्ही फायनान्शियल, ज्याला आपण कुठलीही संस्था त्याच्यामधलं चॅलेंज आहे की फायनान्स हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आम्ही जितका कमी पैशामध्ये आम्हाला महाविद्यालय चांगलं करता येईल
तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि नंतर मग रेग्युलेटरी ज्या काही बॉडीज आहेत त्याच्या नॉर्म्सप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे. पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे माझ्या काळातच आम्ही डेव्हलप केलं. म्हणजे गार्डन असू द्या, पूर्ण एअर कंडिशनिंग म्हणा, सगळे ऑडिटोरियम म्हणा, सगळ्या लॅबोरेटरीज म्हणा, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट कोलॅबरेशन म्हणा, हे आम्ही सर्वात जास्ती प्रमाणात बिंग द ओल्डेस्ट कॉलेज आम्ही करू शकलो. म्हणजे CMIची मेंबरशिप असेल त्यांच्याशी कनेक्ट, त्यांच्या मॅजिक इन्क्युबेशनशी कनेक्ट, त्याच्यानंतर तुमचं CII वर कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया त्यांच्याशी कोलॅबरेट करतोय. त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेतोय. म्हणजे हे एक चॅलेंजेस आहेत, ब्रिंगिंग द स्टुडंट्स टुगेदर अँड इंडस्ट्रीच्या रीचमध्ये आणणे. हा एक महत्त्वाचा भाग, एक मोठा चॅलेंज होता. राईट सर. आणि तीच काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. तर मला वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की एक स्टाफ रिटेन्शन जो आज आपल्याला बघायला मिळतो अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा कुठल्याही प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये. जो स्टाफ नेमला जातो तो एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जातो, दुसऱ्या कॉलेजमधून तिसऱ्या कॉलेजमध्ये. राईट. पण ह्याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. आमच्याकडे आलेला स्टाफ म्हणजे जो काही परमनंट स्टाफ आहे आणि इव्हन ॲडहॉकचाही म्हटलं, ॲडहॉकचं रिटेन्शन 15 वर्षापासून आहे. आणि परमनंट स्टाफचं रिटेन्शन जितके वर्ष महाविद्यालयाला झाले तेवढं रिटेन्शन आहे. वा. तर सर्वात जास्ती रिटेन्शन असणारा स्टाफ हा आमच्याकडे आहे. ती एक मोठं चॅलेंज असतं. चॅलेंज आहे. तर ते आम्ही ओव्हरकम केलेलं आहे. ते कशामुळे करू शकलो? बिकॉज वी आर सॅटिस्फाईंग अवर स्टाफ बाय ऑल मीन्स अँड दे आर सॅटिस्फाईंग अस. एक्झॅक्टली. त्यांना ओनरशिप आम्ही दिलेली आहे आणि ती ओनरशिप असल्यामुळे ते स्वतःहून आपलं समजून काम करतायत. येस. तर जेव्हा अशा प्रकारची पार्टिसिपेटरी सिस्टीम असेल, परिवर्तनवादी ज्याला आपण म्हणू, चेंज कॅटलिस्ट, चेंज, देर हॅज टू बी ए चेंज. सो वी हॅव फॉलोइंग दॅट. आणि त्याचप्रमाणे सिस्टीम चालते. हे जेवढे महापुरुष होते ते परिवर्तनशील होते. आणि आपण त्याच्यातनंच आपण आपले रोल मॉडेल जेव्हा आपण मांडतो, ॲब्सोल्युटली, तर आपण तसंच राहिलं पाहिजे, त्याच प्रकारे आपण चाललं पाहिजे असं मी समजतो. ॲब्सोल्युटली. आय एम रायटिंग माय 3rd बुक सर. 2 पुस्तकं लिहिलेत ऑलरेडी मी. द बुक इज ऑल अबाउट हाऊ टू बिकम स्टार ॲट ऑफिस. त्याच्यामध्ये 23 नंबरची क्वालिटी हीच आहे, चेंज कॅटलिस्ट. चेंज कॅटलिस्ट असणं गरजेचं आहे टू बिकम अ ग्रेट लीडर अँड टू बी अ स्टार ॲट ऑफिस. परफेक्टली तुम्ही बरोबर बोललात, ते कनेक्ट झालं मला. यू वॉज टॉकिंग अबाउट टेकिंग द फीडबॅक्स फ्रॉम स्टुडंट्स, taking the feedbacks from the industries, feedbacks from the lecturers and all. मला सांगा सर, स्टुडंट फीडबॅक्समध्ये आत्तापर्यंत सगळ्यात चांगला तुम्हाला कुठल्या स्टुडंटने फीडबॅक दिला आहे जो इम्प्लिमेंट केला तुम्ही आणि तुम्हाला फार आवडला? एखाद्या स्टुडंटने काही शेअर केलं की आपण असं करू किंवा असं काहीतरी करता येईल, एनिथिंग समथिंग की जे? बघा, आता स्टुडंट फीडबॅकमध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, एक तर कॅन्टीनबद्दल. कॅन्टीन इज द फेवरेट पार्ट ऑफ स्टुडंट. कॅन्टीन हा त्यांचा सर्वात फेवरेट जागा आहे. दुसरा, त्यांनी जो काही फीडबॅक दिला होता तो म्हणजे की प्लेसमेंट्स वाढवण्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी दिला होता. तर मी असं समजेन की हा जो काही प्लेसमेंटचा भाग आहे हा विद्यार्थ्यावरतीच अवलंबून असतो. बरोबर आहे. त्याची स्किलिंग, अपस्किलिंग करणे हे त्याच्यावरच अवलंबून असतं. तो किती एम्प्लॉयबल आहे, तो काळ गेला पहिलेचा. की जसे इंजिनिअरिंग संपलं की तुम्हाला नोकरी हजर. बरोबर. पण तुमच्यामध्ये स्किल्स किती आहेत? एम्प्लॉयबलच नसलं तर काय? तुम्ही एम्प्लॉयबलच नसाल तर काय कामाचं? आता आपल्या विभागातील विद्यार्थ्यांचं सर्वात महत्त्वाचं, एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड द सॉफ्टवेअर इंजिनियर. नाव आय फील व्हेरी सिन्सिअरली दॅट द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हॅज बिकम अ पार्ट ऑफ एव्हरी ब्रांच Absolutely. of their curriculum. Very true. Every engineer should know about the softwares. Without that, they cannot survive. Right.
or they cannot make themselves employable. राईट. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग कुठलीही ब्रांच घेतली, सॉफ्टवेअर तर शिकणारच आहे, आलंच त्याच्या ह्याच्यामध्ये. कारण की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या, त्याच्या मागे विद्यार्थी पळत आहेत, कम्प्युटर सायन्सच्या मागे पळत आहेत, डेटा सायन्सच्या मागे पळत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ब्रांचमध्ये आलेल्याच आहेत. डेटा सायन्सचा विषय ठेवलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा ठेवलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जर स्किलिंग करायचे असेल तर स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत, त्याचं सर्टिफिकेशन घेणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारचे फीडबॅक जर विद्यार्थ्यांनी टाकले, त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडे खूप स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स घेतले. आता महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं आपलं जे काही महाराष्ट्र शासनाचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही 2 EV, एक रिसेंट जे काय म्हटलंय EVचा, इलेक्ट्रिक व्हेकलची 30ची बॅच, आणि दुसरी जी आहे ते 7 लेवलचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे डेटा सायंटिस्टचा, तो सुरू केलेला आहे. क्या बात आहे. तर इट इज ॲज गुड ॲज तो जो काही डेटा सायंटिस्टचा आहे ना, ॲज गुड ॲज पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायन्स. म्हणजे आफ्टर कम्प्लिटिंग अ डिग्री अलॉंग विथ दिस स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्या इतका एम्प्लॉयबल राहील, इमिजिएटली दे विल गेट एन अपॉर्च्युनिटी. म्हणून हे गोष्ट आम्ही विद्यार्थ्यांच्या फीडबॅकवर सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर सिम्बॉयसिसच्या माध्यमातून, ज्यांचं त्यांचं स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, तो विद्यार्थ्यांचाच फीडबॅक होता. आणि त्याच्यावरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगच्या आम्ही बऱ्याच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्याची ट्रेनिंग दिली. ओके. म्हणजे कोर ब्रांचेस, मेकॅनिकल असू द्या त्यांना दिली, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल त्यांना दिली. तर हा विद्यार्थ्यांचा फीडबॅक जो होता त्याच्यावरती आम्ही पॉझिटिव्हली काम केलेलं आहे. अजून पुढे जाऊन नंतर मग ह्या फीडबॅकच्या दृष्टीने ह्या कंटिन्युअस प्रोसेसेस आम्ही चालू ठेवल्या. तर आपण ज्याला बूट कॅम्प म्हणतो, अजून एम्प्लॉयबल करणे, तर त्याच्यासाठी आपण शासनाच्या नायलेट जे आहे, पूर्वीचं जे CDT आहे, त्यांच्याकडे शासनाचे भरपूर फंड्स आहेत. देर इज नो नीड टू पे अ सिंगल पाय फॉर कंडक्टिंग ऑल दिस. ट्रेंड म्हणजे त्यांच्याकडे ट्रेनर जे आहेत, म्हणजे ॲज गुड ॲज ते सायंटिस्ट लेवलचेच लोक आहेत. करेक्ट. आणि ते लोक येऊन आपल्याला ट्रेनिंग देतात. तशा प्रकारचे आम्ही ज्या आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्याचा आपण म्हणू की ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे, 3D प्रिंटिंग आहे, रोबोटिक्स आहे, त्याच्यानंतर तुमचं IoT आहे, आणि तुमचं ड्रोन आहे टेक्नॉलॉजी, ह्याच्यावरती आम्ही बूट कॅम्प घेतले. आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स करून दे हॅव मॅन्युफॅक्चर्ड अ सर्टन प्रोडक्ट. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोडक्ट इज मोर इम्पॉर्टंट. राईट. तर ते ॲक्च्युली आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि वी आर गेटिंग व्हेरी गुड रिझल्ट्स आउट ऑफ दिस. तर हा असा आमचा प्रयत्न आहे. वी एक्सेप्ट दी फीडबॅक्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. म्हणूनच मी म्हटलं की पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट सिस्टीम हेल्प्स अस टू make a change in our institute, to transform ourselves, where every stakeholders feedback is taken into consideration. Continuous evaluation चालू असतं. आणि accreditation system आहे, NAAC आमची दुसरी सायकल पण झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस फीडबॅक त्याला लागतं. दरवर्षीला आम्हाला AQR भरावाच लागतो. तर आम्हाला ही कंटिन्युअस असेसमेंटची प्रोसिजर, ऑडिट्स आम्हाला कराव्याच लागतात. त्यासाठी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्याच लागतात. तर हार्ड कॉपी न ठेवता आता आम्ही सॉफ्ट कॉपीजमध्ये विद्यार्थ्यांकडनं, जसे टेक्नॉलॉजीची ॲडव्हान्समेंट होते, पेपरलेस करण्याचा दृष्टिकोन आहे, ERP झालेली आहे महाविद्यालयात, त्या अनुषंगाने आम्ही आता ह्या पद्धतीने आम्ही फीडबॅक सिस्टीम पण ऑनलाईन सुरू केली. त्यांच्याच लॉग इन मध्ये ते फक्त प्राचार्याला दिसेल, दुसऱ्याला कोणाला दिसणार नाही, असं आम्ही त्याच्यामध्ये हे करून ठेवलेलं आहे. क्या बात आहे. सो वी वर डिस्कसिंग अबाउट द प्लेसमेंट. जसं तुम्ही म्हटलात की प्लेसमेंट्स, आणि तुम्ही यू मेन्शन्ड व्हेरी करेक्टली की स्टुडंटवरती आहे प्लेसमेंट. यू सेड एम्प्लॉयबल असायला पाहिजे, तेवढ्या कॅपॅबिलिटीज असल्या पाहिजे स्टुडंटमध्ये.
प्लेसमेंट मेजरली कन्सर्न नाही आहे, पण तो तेवढा सक्षम असला पाहिजे, केपेबल असला पाहिजे. हॅव यू सीन एनी मेजर डिफरन्स इन लास्ट 10 years इन द कॉन्टेक्स्ट ऑफ स्टुडंट्स माइंडसेट? आधी एम्प्लॉयबल मुलं होते का, सेम आहेत का, काय डिफरन्स जाणवते मुलांमध्ये? बघा, वॉट एव्हर न्यू बॅच इज कमिंग नाव वॉट एव्हर I'll first of all talk about the earlier batches. 10 years before batches. त्या बॅचेस ज्या होत्या त्यांना तेवढ्या फॅसिलिटीज पण नव्हत्या. मग कुठलंही महाविद्यालय असो, टेक्नॉलॉजी वॉज नॉट दॅट मच ॲडव्हान्स. तुम्ही तर म्हणलं झाडाखाली बसून शिकले. हो, झाडाखाली बसून शिकलेले विद्यार्थी होते. लॅब फॅसिलिटीज पण तेवढ्या ॲडव्हान्स नव्हत्या. आणि ॲडॅप्टिबिलिटी जो एक भाग असतो, तो त्या विद्यार्थ्यांमध्ये होता. म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये काही जर असू द्या, स्वतःहून शिकण्याची एक धमक होती. फ्लेक्झिबल होते. आत्ताचे मुलं जे काही टेक्नॉलॉजी वगैरे ठीक आहे, त्यांना माहिती आहे, मोठमोठ्या गोष्टी करतायत, पण अडॅप्टेबिलिटी नाही आहे. म्हणजे छोट्या वेळात विद्यार्थ्यांना म्हणजे खूप पैसा पाहिजे. मग वेदर दे हॅव द स्किल्स ऑर नॉट, दॅट इज इमटेरियल. झिरो पेशन्स आहे. म्हणजे आज आपण पास झालं की लगेच आपल्या हातात खूप पैसे मिळाले पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य आज इंड्युरन्स, बिकॉज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज मेड मॅन्डेटरी टू ऑल दी कंपनीज टू रन द अप्रेंटिसशिप. मॅन्डेटरीच केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये 1 वर्षाची अप्रेंटिसशिप आहे. 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपमध्ये विद्यार्थ्यांना आता इंटर्नशिप तर मॅन्डेटरी झालेली आहे. इंटर्नशिपच्या ह्याच्यामध्ये 1 वर्ष जर ते राहिले, त्यांना पैसा मिळतो. ती पेड इंटर्नशिप अप्रेंटिसशिपच्या अंडर होते. आणि त्याच्यानंतर त्याचा जर परफॉर्मन्स असला तर कंपनी त्यांना ऑब्झर्व करते, म्हणजे त्याची स्किलिंग होते. पण अशा ह्याच्यामध्ये त्याला 20,000 जरी देत असतील तरी विद्यार्थी ते 20,000 घ्यायला तयार नाहीत. त्यांना वाटतं की त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे. पण ते अप्रेंटिसशिप म्हणून बघतच नाही, शिक्षण लर्निंग म्हणून बघतच नाही. अर्निंगचा काय संबंध आहे अप्रेंटिसशिप मध्ये? मी तेच म्हणतोय, अप्रेंटिसशिप म्हणजे हे लर्निंग आहे. तर हे लर्निंग स्किल्स जे आहेत ना, इंडस्ट्रीच्या टेक्नॉलॉजी बद्दलच्या, त्या जाणणं गरजेचं आहे. जोपर्यंत स्किलिंग होणार नाही विद्यार्थ्याची, तोपर्यंत तो विद्यार्थी एम्प्लॉयबल होणार नाही. मग बऱ्याच वर्षानंतर त्यांना लक्षात येतं, पास झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर. म्हणजे आज काय विद्यार्थी इथून जातो पुण्याला गेल्यानंतर सगळीकडे फिरतो, सगळीकडे काय काय त्याचा CV पाहिल्यानंतर व्हॉट एक्स्ट्रा क्रेडेन्शियल ही इज हॅव्हिंग, दॅट इज सीन. नसेल तर मग तो तिथं त्याच्यात एक्स्ट्रा 1-2 वर्ष घालतो, ते करतो, परत त्याच बेसवर येतो. म्हणून इट इज व्हेरी एसेन्शियल फॉर द स्टुडंट्स, द प्रेझेंट स्टुडंट्स, टू अंडरस्टँड की some value added skills, value added credentials are to be added to their resume. कारण की बघा, वेगवेगळे मार्ग आहेत. एक तर हायर एज्युकेशन आहे. हायर एज्युकेशन जर भारतात म्हटलं तर एक चांगलं इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहेत, IITs, NITs आहेत. दुसरा भाग IIM आहेत. त्याच्यानंतर तुमचे अब्रॉड आहेत, त्याच्यासाठी कुठल्या लागणाऱ्या परीक्षा आहेत, ह्याला गेट लागते. तिकडे परत अजून तुम्हाला जर ह्याला असेल तर कॅट लागेल मॅनेजमेंटला. पुढे तुम्हाला तिकडे जायचं तर GRE लागेल, TOEFL लागेल. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहिती पाहिजेत. आणि बाहेर जरी जायचं तर तुम्हाला रिसर्च, एखादा तरी पेपर झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ही पण गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की आपण वी हॅव टू राईट अ रिसर्च पेपर, वी हॅव टू वर्क ऑन द मिनी प्रोजेक्ट, और वॉट एव्हर द डेझर्टेशन वी डू, और दॅट डेझर्टेशन वरती एक पेपर पब्लिश केला पाहिजे. तर इट ॲड्स टू हिज CV. राईट. पण हा बदल जो आहे शिक्षण पद्धतीमध्ये येणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा बदल येणार नाही विद्यार्थ्यामध्ये, तो एम्प्लॉयबल होणार नाही. आणि जे काही त्याचं जो काही त्याला ॲम्बिशन असेल अँड वॉट एव्हर ही वॉन्ट्स टू अचीव, डेफिनेटली ह्या सर्व गोष्टी, स्किलिंग प्लस ह्या सगळ्या करिक्युलम आहे, ते केलं तर तो डेफिनेटली एम्प्लॉयबल होईल. आणि ह्याच्यावरती मी असं म्हणेन
प्रत्येकाने नोकरीच मिळेल हे का बघावं. आता तुमच्या विषयांमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे. आज आपल्या देशामध्ये आपण सगळ्या गोष्टी म्हणतोय, EDC सेल फॉर्म केलेले आहेत प्रत्येक महाविद्यालयामध्ये. बरोबर आहे. MCD सोबत आपण महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट यांच्याशी कोलॅबरेट करून आपण कार्यक्रम घेतोय. ह्याच्यातनं चांगले एंटरप्रेन्योर बनावे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये इनोव्हेशन सेल, इन्क्युबेशन सेल बनवलेले आहेत. प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा ऑलरेडी हा विषय आपल्या करिक्युलममध्ये दिलेला आहे. मग वाय वी आर नॉट डेव्हलपिंग अ प्रोडक्ट. ही एक थिंकिंग प्रोसेस आहे, लर्निंग प्रोसेस, माइंडसेट. तसं माइंडसेट असणं गरजेचं आहे. इनोव्हेटिव्ह. एक रिपोर्ट वाचला होता, जेनझी जे आहेत, जे आता रिसेंटली आपण ज्या जनरेशनबद्दल बोलतोय, त्यांना कंपनीज फायर करतायत, त्यांना घेत नाही आहेत आणि प्रिफर करत नाही आहेत बिकॉज ऑफ दिस बिहेवियर अँड दिस माइंडसेट जे तुम्ही बोलतायत. मला हे विचारायचं होतं की ह्याचा रूट कॉज तुम्हाला काय वाटतो, काय असेल? आपण जे काय बोलतोय, झिरो पेशन्स आहे, अप्रेंटिसशिपमध्ये शिकणं राहिलं बाजूला, प्रोडक्ट डेव्हलपमेंट तुम्ही सांगताय, तर हे जो माइंडसेट होण्याचं रूट कॉज काय असेल? कारण आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो तोपर्यंत असं नव्हतं. ह्याचा रूट कॉज एवढाच आहे की दी स्टुडंट्स आर मोर एक्सपोज्ड टू द मीडिया. म्हणजे दे आर ओव्हर कॉन्फिडंट. ओव्हर कॉन्फिडंट, बट दे डोंट नो वेअर डू दे स्टँड. एक्झॅक्टली. नो स्वतःचं सेल्फ अनालिसिस, सेल्फ असेसमेंटच नाही आहे. एक्झॅक्टली. आणि सेल्फ लर्निंग नाही, सेल्फ लर्निंग नाही, सेल्फ रिफ्लेक्शन नाही, कोण आहेत ते, काय काय माहित नाही, काहीच माहित नाही. म्हणजे ते एक काहीतरी आपण ते मीडियाशी हे करून ते स्वतःच्या बद्दलचं स्वतःचं मत करतायत, रॉंग असेसमेंट करतायत. आता एवढ्या नॅस्कॉमच्या ज्या काही टेस्ट असतात त्याच्यामध्ये त्यांची जर एखादी टेस्टला ते जर बसले ते देल कम टू नो की व्हेअर डू दे स्टँड. पण ह्या गोष्टी ते करत नाहीत. अशा बऱ्याच आमच्याकडे, म्हणजे आता आमच्याकडे गेट ट्युटरचं एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड पाहिलं जातं, सायकोमेट्रिक टेस्ट आहे. बरं. ती अतिशय महत्त्वाचा भाग आहे, खूप महत्त्वाची. त्याच्यामधून ॲटलिस्ट विल कम टू नो की ह्या विद्यार्थ्याचं कुठं इंटरेस्ट आहे, का आहे, आणि त्याचा ॲनालिसिस आपण चांगल्या रीतीने करू शकू, त्याला सांगू शकू, गाईड करू शकू. पण अशाही परीक्षा द्यायच्या म्हटल्या तर पोरं पुढाकार घेत नाहीत. आणि जरी सांगितलं, काउन्सिलिंग केलं, तरी दे टेक इट इन अ व्हेरी कॅज्युअल वे. फॉल्स अझम्पशन्स आहेत. हा महत्त्वाचा भाग मला त्याच्यातला वाटतो. पण आता म्हणजे ही जी आज ह्या वर्षी पहिल्या वर्षीला जी काही 24-25ला बॅच आली, ह्याच्यामध्ये मला एक ट्रान्सफॉर्मेशन दिसते. दे आर मोर व्हॉट वी से कॉन्व्हर्सिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह. एक्सप्रेशन पॉवर चांगली आहे, इंटरॅक्ट करतात, नवीन नवीन गोष्टी ज्या काही सांगितल्या त्या लगेच अडॅप्ट करतात. हंग्री आहेत, त्यांना खूप भूक आहे. त्यांना जितकं दिलं ना तितकं. तर म्हणून आय हॅव मेड अप सच अ रूल, विल स्टार्ट वर्किंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर बॅच फर्स्ट इयर. आणि ह्याच्यावरती मग जर आपण सगळ्या ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला 3-4 वर्षांमध्ये चांगले फळं मिळायला सुरू होतील. खरे जे काही 10 वर्षापूर्वी मिळत होते ना ते आपल्याला त्याच्यापेक्षा चांगले फळं मिळायला सुरू होतील. एक्झॅक्टली. इवन आय नोटीस दिस, तुम्ही म्हणाल की जी नवीन बॅच येते त्याच्यामध्ये आहे ट्रान्सफॉर्मेशन, डेफिनेटली आहे. मागे जातो आपण जे डिस्कस केलं आहे. तुम्ही म्हणालात की सगळ्या एम्प्लॉईजमध्ये, तुमच्या टीम मेंबर्समध्ये, सबऑर्डिनेट्समध्ये तुम्ही सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस, ओनरशिप क्रिएट करतात. पार्टिसिपेशन सगळ्यांचं इम्पॉर्टंट आहे, यू आर डिस्कसिंग. सो ती ओनरशिप आणतात कशी? हाऊ डू यू क्रिएट द ओनरशिप इन युअर टीम मेंबर्स? त्यांना अधिकार द्या, त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार द्या. आणि जो तो सजेशन देतोय, स्वायत्ता, त्याला स्वायत्ता. आज न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑटोनॉमीची सगळी गोष्ट करताय ना, फॉर द ट्रान्सफॉर्मेशन इन द एज्युकेशनल सिस्टीम. मग हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी प्रत्येकाला, माझ्या प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंटला ऑटोनॉमी दिलेली आहे. त्यांनी त्याच्या प्राध्यापकाला ऑटोनॉमी द्यायला पाहिजे. तो जो विषय शिकवतो त्या विषयाची ऑटोनॉमी, पूर्ण अधिकार त्याचे. तेव्हाच त्याला स्वायत्ता दिली तर तेव्हाच त्याला सुधारणा करता येईल. ठीक आहे, त्याचे फायदे आहेत,
देर आर ॲडव्हान्टेजेस, देर आर डिसॲडव्हान्टेजेस. पण जर आपण ओनरशिप प्रत्येकाला दिली आणि त्याचं म्हणणं आणि त्याला चेक जर ठेवला हेड थ्रू, तर डेफिनेटली त्याला चांगल्या रीतीने ते राबवता येतं. जास्त लुडबुड नाही करायची. लुडबुड बिलकुल नाही करायची. लुडबुड केलं ना तर मग ते प्रत्येक व्यक्तीला काम करणं अवघड जातं. त्याला लिबर्टी, एकदा त्याला असाइन केले ना काम, ते काम त्यांनी पूर्ण होईपर्यंत आपल्याला विचारायचं नाही. जर त्याला अडचण आली, ही शुड कम अँड आस्क, वी शुड गिव्ह हिम द सजेशन. डेलिगेशन इम्पॉर्टंट आहे. येस, पण व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट ही शुड डेलिगेट हिज पॉवर्स आणि ही शुड complete that activity with full ownership, as if he is the owner of that activity. He is responsible. आणि हे आपण करतोय कुणासाठी, तर हे विद्यार्थ्यांसाठी. आणि स्टुडंट सेंट्रिक असणं गरजेचं आहे. जेव्हा शैक्षणिक संस्था म्हटलं तर वी हॅव टू बी स्टुडंट सेंट्रिक. दुसरा त्याच्यामध्ये कोणी दुसरा आलाच नाही पाहिजे. आणि मी एक म्हणतो, पहिले एक संस्था असते मोठी, आपलं अस्तित्व संस्थेमुळे असतं. संस्था टिकली तर आपण टिकतो. वाह. म्हणजे मी आज आहे त्या संस्थेमध्ये इतक्या वर्षापासून, त्या संस्थेने मला ओळख दिलेली आहे. आज कुठे मी गेलो ते एव्हरीबडी विल कॉल मी दॅट आय एम द प्रिन्सिपल ऑफ PS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ही ओळख मला संस्थेने दिलेली आहे. ती संस्था टिकली तर मी टिकेल. बरोबर आहे. तर ही जी भूमिका आहे ती प्रत्येकामध्ये रुजवणं गरजेचं आहे. पण हाताची पाचही बोटं सारखे नसतात. सो वेन यू कम्युनिकेट विथ युअर टीम मेंबर्स, तुम्ही तर त्यांना फ्रीडम देताय, तुम्ही काम डेलिगेट करताय आणि यू आर एक्सपेक्टिंग की त्यांनी काही असेल तर मला येऊन विचारावं वगैरे, आणि एक ओनरशिप तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी देण्याचा प्रयत्न करताय. बट मेनी ऑफ द टाईम्स असं होतच असेल की काही लोक फ्रीडम आपण त्यांना देतोय पण त्याचा गैरफायदा घेतात, किंवा मी असं म्हणेल की ते जबाबदारीच घेत नाहीत. इन दॅट केसेस हाऊ यू टॅकल ॲज अ लीडर? हे पहा, मी जसं म्हटलं की ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ज्याला काम करायचं आहे तो काम करतो, ज्याला काम नाही करायचं तो काम करतो. पण माझ्याकडे एक सिस्टीम आहे. आपण जेवढे काही काम असाइन केलेले आहेत ना, तर त्याचं अप्रायझल करण्याची पद्धत आहे. आता हे जे काही सिस्टीम आहे, इयरली अप्रायझल सिस्टीम, ग्रेडिंग्स ते करतात का? त्याला ग्रेडिंग आहे, त्याला मार्किंग आहे, त्याला प्रत्येक मुद्दा पॉईंट सिस्टीम ठेवलेली आहे. वाह. आणि मग त्या प्रत्येक व्यक्तीने ती ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. मग काही जण नुसते नावासाठी ऍक्टिव्हिटी घेतली असेल ते पण लक्षात येतं, क्रेडिट स्टेलर्स. आणि जे काही फीडबॅक असतात ते फीडबॅक स्पष्टपणे मी हिरव्या पेनाने लिहितो. हिरव्या पेनाने ऑडिटच्या वेळेस डायरेक्टली हिरव्या पेनाने लिहितो. तर त्याच्यामध्ये मग इफ ही गिव्स मी द क्लेरिफिकेशन इट इज ओके. म्हणजे ही नियमावली मी टाकून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय, देर हॅज टू बी, कुठं कठोर व्हावं लागतं. जे कोणी काम करत नाही त्याच्यासाठी कठोर व्हावं लागतं. जसं पाचही बोटं सारखे नसतात, आय डू ॲग्री. पण आपण त्याला समज देणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणं गरजेचं आहे. ह्या दृष्टीने त्याचं नुकसान करू नये. शेवटी माणसंच आहेत आणि माणूस हा आज न उद्या तो त्याच्याशी आपण चांगलं वागलो, त्याचं नुकसान नाही केलं, तो बरोबर तो ऑटोमॅटिकली रस्त्यावर येतो. या भूमिकेतनं मी काम करतो. म्हणजे मी माझ्या सिस्टीममध्ये मी आत्तापर्यंत फार कमी लोकांना म्हणजे त्यांच्यावरती ॲक्शन घेतली असेल, कठोर ॲक्शन, तो सुधरतच नाही तर मग मी ॲक्शन घेईन. पण जास्ती प्रमाणात मी किती जरी तो व्यक्ती असेल, मग 5 वेळा 10 वेळा बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा हे खूप अति व्हायला लागलंय, इतक्या वेळा ह्या माणसाला हे करतायत. पण प्रामाणिकपणे आपण शिक्षण संस्थेत आहोत आणि शिक्षकासोबत कॉन्टॅक्ट येतो, विद्यार्थ्यासोबत कॉन्टॅक्ट येतो, तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीला त्याला ट्रान्सफॉर्म करण्याची गरज असते असं मी समजेल. ट्रान्सफॉर्मेशन आणणं गरजेचं आहे. पॉझिटिव्हिटी, त्याचं कसा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये बदलता येईल तो
तो माझा प्रयत्न आहे. बट ॲज यू मेन्शन की यू स्टार्टेड ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर, असंच मी त्याला टॅग देतो सध्या. मेंटेनन्सचं तुम्ही काम बघितलं, मग टीचिंगमध्ये आलात, तो पहिल्या इयरचा विषय तुम्ही सुरू केला, मग ओव्हर पिरियड ऑफ टाईम HOD बनलात आणि प्रिन्सिपल बनलात. सो HODपासून मला वाटतं लिडरशिपचा रोल सुरू झाला. तर टीचिंगपासनं लिडरशिप रोलपर्यंत काय चेंजेस झालेत डॉक्टर अभिजित सरांमध्ये? हे पहा, ॲज अ पर्सन मी काय म्हणतोय, लिडरशिप क्वालिटी ही इनबॉर्न लिडरशिप क्वालिटी असते. इनबॉर्न असते. इनबॉर्न असते. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. म्हणजे मी फक्त आता तुम्हाला इथून सांगितलं की मेंटेनन्स इंजिनियर झालो, मेंटेनन्सच्या नंतर मग लेक्चरर झालो, लेक्चररच्या नंतर मग मी विद्यार्थ्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीजचा इन्चार्ज म्हणजे स्टुडंट्स काउन्सिल इन्चार्ज. बरं. मग त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, गॅदरिंग आली, जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज, म्हणजे वन्स अपॉन अ टाईम जी लोकमतची डिबेट कॉम्पिटिशन असेल ना, तर PS ला फर्स्ट प्राईज होतं. म्हणजे मला चांगलं आठवतं, 94 पासून ते 98-99 पर्यंत फक्त PS ला ती लोकमतची ट्रॉफी होती. तर त्याचं कारण असं की आम्ही जातीने लक्ष घालायचो. त्याचं ज्यांनी ते काही भाषण असेल, त्याचं भाषणामध्ये एडिट करायचं, त्याच्याकडनं तयारी करायची, असे विद्यार्थी आम्ही बनवले. त्याच्या पहिले जाऊन पाहिलं तर मी माझ्या महाविद्यालयामध्ये मी जनरल सेक्रेटरी होतो, मी सेसाचा एक प्रतिनिधी होतो. म्हणजे माझं पण अपब्रिंगिंग तसं झालं. ते लिडरशिप क्वालिटीज आता DNA मध्येच आहे तुमचं म्हणणं आहे. ते प्रत्येकाच्या DNA मध्ये असतं. तो ऑटोमॅटिक तो लीडर बनत जातो. त्या स्किल्स असतात, मग दे हॅव टू बी युटिलाइज इट ॲट अ राईट टाइम अँड राईट प्लेस. व्हेरी ट्रू. युटिलायझेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ॲज अ प्रिन्सिपल खूप सिग्निफिकंट पोझिशन आहे ही. इम्पॉर्टन्स आहे, रिस्पेक्ट आहे, तेवढं ग्रॅटिट्यूड असतं मुलांचं, टीचर्सचं तुमच्याकडे बघण्याचं. आणि एक फॅन्सी टॅग पण आहे ना की प्रिन्सिपल आहेत सर कॉलेजचे. तर बाहेरून बघताना प्रिन्सिपल कसा दिसतो आणि आतमध्ये त्या चेअरवरती जो प्रिन्सिपल बसतो त्याच्याबद्दल थोडा डिफरन्स सांगा. आणि मेजर काय मिथ असतात प्रिन्सिपल्सचे की प्रिन्सिपल म्हणजे असं, पण ॲक्च्युअल तसं नसतं. एनी मिथ्स अबाउट प्रिन्सिपल्स? आणि एक काळ होता म्हणजे जेव्हा आम्ही आमचे प्राचार्य पाहिले ते खूप सिनियर होते आणि मी फार कमी वयात मी प्राचार्य झालो. बरं. ॲट द एज ऑफ? आय बिकेम द प्रिन्सिपल ॲट द एज ऑफ 39-40. वाह. आय कम्प्लिटेड माय PhD and immediately I became the principal. सो असं म्हणायला हरकत नाही, व द यंगेस्ट प्रिन्सिपल. वन ऑफ द यंगेस्ट. या 50s मध्ये वगैरे होत असतात. 50s मध्ये प्रिन्सिपल असायचे. ते मी माझे प्रिन्सिपल्स पाहिले. म्हणजे माझे जेव्हा मी अभियांत्रिकी महाविद्यालयात होतो, खाडिलकर सर होते. म्हणजे खाडिलकर सरांचे साधारणतः 4-1 वर्ष राहिले असतील आमच्या नंतर. म्हणजे आम्ही जॉईन झाल्यानंतर 1-2 वर्षात खाडिलकर सर रिटायर्ड झाल्यानंतर पिंगळे सरांनी चार्ज घेतला. मग असे आम्ही एजड, पांढरे केस, बाल्ड असेच प्रिन्सिपल पाहिले होते. आणि मग मी जेव्हा प्राचार्य झालो तर एकदम आय वॉज द यंगेस्ट प्रिन्सिपल. म्हणजे विद्यार्थ्यांनी, म्हणजे जेव्हा शिक्षक पण झालो तेव्हा आय वॉज द यंगेस्ट टीचर. म्हणजे विद्यार्थी हार्डली माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठा असेल समजा. म्हणजे जास्ती डिफरन्स नव्हता. तर तेवढा मी कधी डिफरन्स ठेवला नाही. मी त्यांच्यासोबत एका विद्यार्थ्यांसोबत मित्रासारखा राहायचा. शिकवताना टीचर, तेवढं एक मी गोष्ट पाळलेली आहे की वेन आय एम इन द चेअर आय एम एन ऑफिसर, आय एम अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. ॲज अ टीचर वेन आय एम ऑन द डायस आय एम अ टीचर. बट वेन आय एम आउट ऑफ माय ऑफिस आय एम अ फ्रेंड with my students also. When I move around the campus I talk with my students also, very friendly. I ask them the problems, काय चाललंय काही नाही. I take the feedback instead of the feedback which I receive online. त्याच्यापेक्षा जर मी फिरत जर फीडबॅक असं घेतला तर
तो फीडबॅक मला बऱ्याचदा चांगला मिळून जातो आणि त्या हिशोबाने आय मेक द चेंजेस अँड इमिजिएटली आज द कन्सर्न की वेदर ही हॅज डन लाईक दिस ऑर नॉट. तर असं आहे. दुसरा महत्त्वाचा की बऱ्याच जणांना असं असतं जी मी तुम्ही म्हणताय की प्राचार्य आहे आणि प्राचार्य सगळं काही करू शकतात, म्हणजे ओव्हरऑल कंट्रोल प्राचार्याचा आहे. पण प्राचार्य जरी तो हेड असला त्याला अडचणी खूप असतात. कॅप्टन सारखं क्रिकेटच्या. येस. तर त्याचं टीमवर्क महत्वाची गोष्ट असते. सगळ्यांना घेऊन काम करणारा तो प्राचार्य असतो. दुसरा तुमच्या रेग्युलेटरी सिस्टीम्स आहेत. त्याच्यानंतर मी पहिले जसं मी बोललो की तो इंटरफेस असतो बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट. येस. तो इंटरफेस असतो बिटवीन अ स्टाफ अँड दी मॅनेजमेंट. गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे काही इम्प्लिमेंट करायचे असतात त्याच्यासाठी आपल्याला ते रेझोल्युशन्स असतात, त्या चाकोरीमध्येच काम करावं लागतं. त्याच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. जरी प्रायव्हेट कॉलेज असलं वी हॅव अ बाइंडिंग. फीज असली फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीप्रमाणे जावं लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, फॅकल्टी स्टुडंट रेशो असेल, तो AICT आमची जी आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन त्याचं दरवर्षी अप्रुव्हल घेतो, त्याच्याशी बाइंडिंग असतं. म्हणजे आपण कुठं ना कुठं ह्या सगळ्या गोष्टींशी म्हणजे ह्याचं आपल्याला रेग्युलेटिंग सिस्टीम आहे, नियमात बसून काम करावं लागतं. प्रत्येकाचंच काम करता येत नाही. एखाद्याला जर वाटलं की बाबा माझं तुम्ही प्रमोशन करा, माझे एवढे वर्ष झाले, तर तसं करता येत नाही. देर आर सर्टन नॉर्म्स. त्या नॉर्म्समध्येच राहावं लागतं. त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम केले आहेत का, जसं अप्रायझलमध्ये मी म्हटलं त्यांनी मग ट्रेनिंग प्रोग्राम्स केलेत का, त्यांनी एवढे पेपर पब्लिश केलेत का, त्यांनी रिफ्रेशर कोर्स केलाय का, ओरिएंटेशन केलाय का. तर ह्या सर्व बाबी बघावं लागतात. पुस्तक पब्लिश केलंय का, प्रत्येकाचं अपग्रेडेशन, त्याच्या एज्युकेशनचा क्वालिफिकेशन्समध्ये अपग्रेडेशन झालंय का, रिसर्च प्रोजेक्ट केलाय का, ह्या सर्व गोष्टी त्याच्यात येतात. मग त्या रेग्युलेटरी सिस्टीम्स आपल्याला लावावं लागतील ना. म्हणून प्रिन्सिपल आहे, माझ्या जवळचं आहे म्हणून मला कोणाचं करता येत नाही. ती एक जी प्रत्येकाला भावना आहे. आता एखादा पालक आहे, इंटरनल एक्झाम आहे, इंटरनल एक्झाममध्ये ते शिक्षक आहे, जसं मी म्हटलं की त्या शिक्षकाला त्या विषयाची ओनरशिप दिलेली आहे, त्याला आपण पूर्ण अधिकार दिलेला आहे त्या विद्यार्थ्याचं असेसमेंट करण्याचं, परीक्षा घेण्याचं त्याला अधिकार दिला. राईट. त्याच्यात एकदा विद्यार्थी नापास झाला तर त्याला मी असं सांगू शकत नाही की तू त्याला पास कर. मी एवढं म्हणू शकेल की यू कॅन टेक हिज री एक्झामिनेशन. त्याला लागत असेल त्याला परत शिकव आणि परत परीक्षा घे त्याची आणि मग पास कर. राईट. पण मी असं म्हणू शकणार नाही की ते नापास झालेलं आहे त्याच पेपरवर तू पास कर. बरेच पालक येतात, इंटरनल तर आहे, तुम्ही देऊन टाका, तुम्ही प्रिन्सिपल आहात, तुम्ही सर्व आहात. तर ही भूमिका जी आहे ना लोकांना, म्हणजे बरेच पालक माझ्याकडे येतात आणि पालक म्हणतात तुम्ही करून टाका पास, तुमच्या हातात सगळं आहे. पण असं नसतं. ते प्रत्येक शिक्षकाला पण तो अधिकार असतो. त्याच्या ह्याच्यामध्ये मी इंटरफेअर करू शकत नाही. आणि केला तर सिस्टीम जी आहे ती पूर्ण सिस्टीम डिस्टर्ब होते. तर हा त्याच्यातला मिथ आहे. येस येस येस. चहा आलाय ना, चहा आला वाटतं ना. काय बढिया उत्तर दिलं मिथचं. सो सर, ॲज वी वर डिस्कसिंग अबाउट द स्टुडंट्स, जे काही स्टुडंटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे मागच्या काही वर्षांमध्ये, देर इज अ कॉन्सेप्ट कॉल जनरेटिव्ह AI इन टर्म्स ऑफ ChatGPT, DeepSeek असेल, जेमिनाय असेल. ह्याचा वापर मुलं भरपूर करत आहेत. असं म्हणतात की एवढा वापर झाल्यामुळे मुलं कुठेतरी मंद होत चाललेत, कारण डोकं लावायची सवयच नाही त्यांना राहिली. आणि मी असंही ऐकलं की कॉलेजच्या एक्झाम्स असतील, कॉलेजच्या असाइनमेंट्स असतील, ह्याच्यामध्ये बराचसा त्याचा वापर ते करतायत. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? माणसं, ह्युमन्स. ऑल ह्युमन बिंग्स हॅव ओनली डेव्हलप्ड इट. त्याचा कितपत वापर करावा आणि नाही करावा हे ठरवणं आपल्या हातात आहे. येस,
आपण त्याचं लिटरेट व्हावं, पण त्याच्यावरती पूर्ण अवलंबून राहू नये. पण ती काळाची गरज आहे तेवढं पण ते पण समजावं. कारण की आज इंडस्ट्री 4.2 त्याच्यामध्ये सगळं ऑटोमेशनचाच भाग आहे. राईट. आणि ऑटोमेशन ते करतायत किंवा आज पुढे पुढे पण जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, काही दिवसापूर्वी रोबोटिक्सचा भाग होता. रोबोट्स काम करत होते, इंडस्ट्रीला सगळं ऑपरेट करत होते. पण त्यांनी मॅनपॉवर कमी केलेली नाही. करेक्ट. ज्या लोकांना AI बेस्ड मशिनरी हँडल करता येते त्या लोकांना एम्प्लॉयबिलिटी आहे. तर मला वाटतं की ह्या ChatGPT वगैरे मंद करतायत. 100% मी त्याच्यासोबत तुमच्या मतासोबत सहमत आहे. हे सोडलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, अशा प्रकारचं जर विद्यार्थ्यांना असं AI काही मॉडेल डेव्हलप करता आलं, ChatGPT सारखं अजून पुढे जाऊन अजून काही डेव्हलप करता आलं, तर मला वाटतं की खरंच त्याच्या ज्या शिक्षणाचा फायदा होईल. पण पूर्णपणे AI वरती डेव्हलप राहणं, आपलं अवलंबून राहणं, हे कुठल्याच माणसाला परवडणारं नाही. आपला माइंडसेट जो आहे, आपण माणूस म्हणून जन्म घेतलेला आहे. आपला AI म्हणजे आपला ब्रेन आहे. ह्या ब्रेनचा वापर चालू राहिला तरच माणूस सर्व्हाइव्ह होऊ शकतो. ह्याचा जर वापर नसला ना, तो माणूस सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. म्हणून हे आपलं ब्रेन जे आहे ना, इट हॅज टू बी ॲक्टिव्ह. दिस इज आवर CPU. दिस इज व्हॉट आय फील. 3 Idiots पिक्चर बघितला सर आपण? पाहिला आहे. ओके. 3 Idiots पिक्चरला इंजिनिअरिंगसोबत बऱ्याचदा कनेक्ट केलं जातं. त्यामध्ये R. माधवन जसं पॅशनला फॉलो करून फोटोग्राफी करतो, तसं एका स्टुडंटला जर आयडेंटिफाय करायचं की पॅशन काय आहे त्याचं, बऱ्याचदा बघतो त्यांना करायचं काहीतरी आहे, करायचं म्हणतात. काय करायचं आहे, दे कुडंट आयडेंटिफाय द राईट पॅशन की काय करायला पाहिजे. सो इफ यू वॉन्ट टू टेल स्टुडंट की हाऊ टू आयडेंटिफाय द पॅशन इंजिनिअरिंग करत तर ते कसं ओळखलं पाहिजे? बघा, आता मी मागे एक प्रयत्न केला होता की बऱ्याचशा पॅशन्स ह्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्याच्यामध्ये कलागुण असतात. माझ्या 5 स्टुडंट्समध्ये एक विद्यार्थ्याचं मला नाव प्रामुख्याने घ्यावं वाटतं की एक म्हस्के म्हणून मुलगा होता. म्हस्के. आय डोंट रिमेंबर हिज फर्स्ट नेम. बरं. ही वॉज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट. ही वॉज अ गुड आर्टिस्ट, गिटारिस्ट. आणि तो असे कॉन्सर्ट्स करायचा. मग 2 वर्ष 3 वर्ष झालं त्यांनी त्याला वाटलं की बघे, इंजिनिअरिंग माझं हे काही पॅशन नाही आहे, हे माझ्या आईवडिलांनी मला टाकलेलं आहे. ही लेफ्ट इट अँड ही वेंट इन टू डू दॅट. तो ॲब्रॉडला गेला, तिकडे जाऊन शिकला. तर प्रत्येकाला म्हणजे इंजिनिअरिंग करण्याचं एक पॅशन असलं पाहिजे. त्याच्या आईवडिलाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचं सहकार्य असलं पाहिजे. जसं मी म्हटलं की आपल्याकडे एक ट्रेंड झालेला आहे, मग तो अधिकाऱ्याचा मुलगा असो की एक मिडल क्लासचा असो किंवा तो श्रीमंताचा असो, की एक मानसिकता अशी झालेली आहे, इंजिनियर बनला पाहिजे नाही तर डॉक्टर बनला पाहिजे. इंजिनियरचा मुलगा परत इंजिनियरच झाला पाहिजे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे. कारण की ती गादी चालवायची पुढे. तर त्या अनुषंगाने मला जी प्रामाणिकपणे जी गोष्ट वाटते की महाविद्यालयामध्ये वेगवेगळे क्लब्स फॉर्म करणे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स आलं, म्युझिक आलं, ड्रामा आलं, सगळंच आलेलं आहे. तुम्हाला ते विषय ठेवावे लागणार आहे. ह्याच्यामधून तुमचं पॅशन, बरेच असे काही अभियंते आहेत, म्हणजे माझे स्वतःचे क्लासमेट सिव्हिल इंजिनियर झालेले पण ऑटोमोबाईलचं दुकान चालवत आहेत. बरोबर आहे. माझे काही मित्र ते म्युझिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. बरोबर. काही मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत, दे हॅव बिकम द बिल्डर.
म्हणजे ते सिव्हिलमध्ये आलेले आहेत. तर असं काही हे नाही आहे. त्याचं जे काही पॅशन असेल ते पॅशन त्यांनी जाणून घ्यायचं. 3 डेटमध्ये बघा, त्यांनी फायनल इयरला त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ही ॲक्सेप्टेड दॅट पर्टिक्युलर प्रोफेशन ऑफ फोटोग्राफी. ते त्याचं पॅशन होतं, त्याच्यात तो मोठा झाला. माझा एक विद्यार्थी आहे हैदराबादमध्ये, मसूद म्हणून आहे. मसूद. तर तो विद्यार्थी फोटोग्राफी, वाईल्ड फोटोग्राफीमध्ये त्याला बक्षिसं मिळालेत इंटरनॅशनल लेवलवरती. आणि ही इज अ व्हेरी गुड सिंगर. वेन ही वॉज देअर इन द कॉलेज ना, त्याचा कॉन्सर्ट म्हणजे आवाज, तो मोहम्मद रफीचा आवाज, क्या बात आहे, सुंदर आवाज त्याचा. तुम्ही आजही फेसबुकवर मसूद हुसेनला जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला तो फ्लूट वाजवतो, उत्कृष्ट व्हायलन वाजवतो, त्याच्यानंतर ते तुमचा पियानो वाजवतो. आणि फोटोग्राफी पण खूप चांगले, वाईल्ड फोटोग्राफ्स पण त्यांनी खूप चांगले काढलेले आहेत. अच्छा. ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत तो इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. बरं. इन ॲडिशन टू हिज बिझनेस, ही इज अन एंटरप्रेनर. इलेक्ट्रिकलचे जे काही काम्स असतात त्याची इन ॲडिशन टू दिस त्यांनी त्याचं पॅशन पण जे काही आहे ते चालू ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येकाने केलं पाहिजे. अजून एक आर्किटेक्ट होता, आय डोंट रिमेंबर, फ्रॉम जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर. तिथला तो एक फार मोठा म्हणजे गिटारिस्ट आणि कॉन्सर्ट त्याचे झालेले. त्याचा आय एम नॉट गेटिंग हिज नेम. तर असे बरेच अभियंते म्हणा, आर्किटेक्ट्स म्हणा, हे त्यांचं पॅशन जपतात आफ्टर कम्प्लिटिंग द एज्युकेशन. पहिले एक प्रोफेशनल डिग्री असणं गरजेचं आहे आणि नंतर त्याच्यासोबत तुमचं पॅशन पुढे नेणं गरजेचं आहे. पॅशन शोधण्याच्या थोडंसं पहिल्या स्टेपला आधी येतो. कॉलेज निवडतात मुलं, इंजिनिअरिंगचं ज्यावेळेस कॉलेज निवडत असतात. व्हॉट आर द मेजर फॅक्टर्स टू सिलेक्ट अ कॉलेज? कॉलेज काय फक्त प्लेसमेंटचा तो बाहेरचा बॅनर बघून चूज करायचं असतं का कसं? बिलकुल नाही. पहिला भाग जसं मी तुम्हाला म्हटलं की कुठल्याही महाविद्यालय निवडताना तिथली फॅकल्टी पाहिली पाहिजे. फॅकल्टी रिटेन्शन मी ज्याला म्हटलं, येस, हा इम्पॉर्टंट रोल आहे. फॅकल्टी हाऊ मच इज क्वालिफाईड. येस, फॅकल्टी इज मोर इम्पॉर्टंट. सेकंड कम्स इज द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. मग त्यांच्या लॅबोरेटरीज आहेत, क्लासरूम्स आहेत, त्यांचे कोलॅबरेशन्स कसे आहेत. फॉर एन एक्झाम्पल, एक आम्ही प्रोजेक्ट बेस्ड लॅब आम्ही टेक्सास USA सोबत कोलॅबरेट केलेली आहे. कशाची लॅब आहे ती? इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट. बरं. टेक्सास जी आहे, म्हणजे प्युअरली तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवू शकता. तुम्हाला सगळे पार्ट्स दिलेले आहेत त्या टेक्सासने, वेगवेगळे कंपोनंट्स आहेत आणि यू हॅव टू प्रिपेअर अ प्रोजेक्ट. यू हॅव टू वर्क ऑन द प्रोजेक्ट, लाईव्ह प्रोजेक्ट. तर यू गेट अन हँड्स ऑन एक्सपिरियन्स. यंत्र IIT पवई सोबत आमचं कोलॅबरेशन आहे, रोबोटिक्सची आहे. दिसायला छोटे छोटे दिसतील पण तिथे तुम्हाला बेस सॉफ्टवेअर आणि त्याच्यावरतून तुम्ही पार्ट्स आहेत, तुम्ही तुमचं स्वतःहून एखादा रोबोट, आर्म काही बनवू शकता, प्रोग्रामिंग शिकू शकता, कोडिंग शिकू शकता. So do we call them center of excellence? Yes, we call it as a center of excellence. So this is one of the important thing. There are certain industry collaborated, some certain softwares are also donated. Siemens कंपनीने काही इन्स्टिट्यूट्सला सॉफ्टवेअर दिलेले आहेत. तर त्यांना लागणारे जे सॉफ्टवेअर असतं, हो ना, तेच सॉफ्टवेअर आपल्या विद्यार्थ्यांना काम करायला देतात. ही गेट्स अन हँड्स ऑन एक्सपिरियन्स देअर. येस, विच इज देअर इन द करिक्युलम. तो एम्प्लॉयबल राहतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. नुसतं प्लेसमेंट हे टोटली विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर, नॉलेजवर, पर्सनॅलिटीवर आणि त्याच्या स्किलिंगवर अवलंबून असतं. ऑल द कंपनीज कम, they are need of the students, engineers, but they do not compromise with the quality. Exactly. They want employable engineers, good in communication skills. आणि अजून पुढे चालून there are so many foreign companies who are coming in this area. म्हणून it has become mandatory to know the foreign languages also, which is one more addition. मग ह्या सगळ्या व्यवस्था तुमच्या कॉलेजमध्ये आहेत का?
If you go to the website, you will be able to see. You have to see the website of each and every college. Okay. See the information. Go to the institute. See the faculty. Visit to the department. See the laboratories. Whether the upgraded technologies are there or not. And then decide. Merely somebody else is saying, some agent is saying, telling you that you should opt for this college is not at all going to serve your purpose. म्हणून मी म्हणेल की स्वतः जा, स्वतः ठरवा आणि निर्णय घ्या. XYZ सांगतोय म्हणून त्याचं ऑप्शन टाकू नका. मग तो कुठलाही विद्यार्थी असो, रुरलचा असो या अर्बनचा असो. बऱ्याचदा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना अशा गोष्टी होतात. बरेच विद्यार्थी आमच्याकडे कॅप थ्रू ॲडमिशन, आम्हाला ह्या कॉलेजमध्ये यायचं होतं, इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर समजतं त्यांचं कुठल्या तरी आउटस्कर्टच्या कॉलेजला लागलेलं आहे. आम्हाला तिथं नको, आम्हाला इथं नाही. मग त्याची प्रक्रिया आहे. कॅपमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आज 90% विद्यार्थ्यांना शासनाकडनं स्कॉलरशिप दिल्या जातात. मग कुठल्याही कॅटेगरीचा, म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आली फॉर SC STs, ओबीसाठी स्टेट गव्हर्नमेंटची आली, EBC ते सगळ्यांसाठी आली, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, स्टेट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल लेवलची मायनॉरिटीची स्कॉलरशिप आली. अजून वेगवेगळ्या AICTच्या काही मुलींसाठी योजना आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आज सगळ्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या फीज आहेत ह्या गव्हर्नमेंटकडनं येणार आहेत. कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस असू त्या, गव्हर्नमेंटच्या असू त्या. JNKचे असतील त्याला स्कॉलरशिप आहेत, नॉर्थ ईस्ट असतील त्याला स्कॉलरशिप्स आहेत, त्यांचं गव्हर्नमेंट देतं. मग ह्या नुसत्याच कुठंतरी आउटस्कर्टला कुठंतरी त्यांना जाऊन जर एज्युकेशन घ्यायचं, तिथं गेल्यानंतर समजतं की हे कॉलेज बरोबर नाही, देन ते कॅन्सल द्या ॲडमिशन. म्हणून पहिले तुम्हाला आज ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल डिसाईड युअर डेस्टिनेशन. तुम्हाला कुठला कोर्स घ्यायचा आहे. आता मी तर असं म्हणेल एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल. तशी गरज नाही. प्रत्येक कुठलीही ब्रांच असेल त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमचे स्किलिंग करू शकता. जसं आमच्याकडे एक ॲपलची सर्टिफाईड लॅब आहे आमच्या कॉलेजमध्ये, ती UKने सर्टिफाय केलेली आहे. त्याचं रिझन आहे ट्रेन द ट्रेनरची स्कीमच्या अंडर चालते. ॲप डेव्हलपमेंट किंवा स्विफ्ट सॉफ्टवेअर, ॲपलचे सगळे जे असतात ते स्विफ्ट लँग्वेजवर चालतात. ती ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे. मग ही अपार्ट फ्रॉम द सिलेबस आहे. मग त्या गोष्टी विद्यार्थी तिथे शिकू शकतात अशा प्रकारच्या. त्याची मंजुरी केव्हा मिळते? जेव्हा तुमचा स्टाफ त्या परीक्षा पास करतो. डिफिकल्ट आहे अतिशय. जेव्हा तो क्वालिफाय करतो तेव्हाच त्या लॅबला सर्टिफिकेशन मिळतं, तोपर्यंत नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत, आज मुलांना पुण्याला जाण्याचं फार क्रेज आहे. पण पुण्यामध्ये कुठल्याही आउटस्कर्ट कॉलेजला जर फॅसिलिटी नाही, स्टाफ नाही, अशा कॉलेजला जाणे आणि मराठवाड्यामध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणे ते फायद्याचं आहे. आम्ही सगळे मराठवाड्याचे प्रोडक्ट आहोत. मग आमच्यात काय कमी आहे? आमच्या स्किलिंगमध्ये काय कमी आहे? बरोबर. हां, किंवा आज इंडस्ट्रीज जे काय उभे आहेत, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसचे स्टुडंट्स जे काही आहेत, 5 स्टुडंट्स, राम भोगले साहेब आहेत. करेक्ट. ही इज अ गुड इंडस्ट्रियलिस्ट. करेक्ट. त्याच्यानंतर त्यांचं नाव आहे आपले वैद्य साहेब. ही इज ऑल्सो एन इंडस्ट्रियलिस्ट. ही इज अ प्रोडक्ट ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. हां, त्याच्यानंतर अजून एक्सपर्ट ग्लोबलचे आहेत प्रशांत देशपांडे. हां, हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे आहेत. मुकुंद कुलकर्णी आहेत. हे कुठले आहेत? हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, हे मराठवाड्याचे लोक आहेत. राईट. मग
आपण जर एवढे मराठा, आणि आज आमच्याही कॉलेजचे बरेच विद्यार्थी जे इंडस्ट्रियलिस्ट झालेले आहेत, किर्दक आहेत, जे किर्दक इथं मराठवाड्याचंच प्रोडक्ट आहे. हो. बडवे आहेत, हे मराठवाड्याचंच प्रोडक्ट आहे. हो. मग हे मोठे झाले नाही का? ते कुठे शिकले? इथंच शिकले ना. इथंच शिकले. मग ही भूमिका का लक्षात घेत नाहीत का? ह्या लोकांनाही सॉफ्टवेअर पहिलेपासून होतं. तुम्ही विचारा प्रशांत देशपांडेंचं, मुकुंद कुलकर्णीच्या बेसिक ब्रांचेस कुठल्या आहेत? आर दे फ्रॉम कम्प्युटर सायन्स? नो, दे आर मेकॅनिकल इंजिनियर्स. त्यांची स्किलिंग त्यांनी त्याच्यात केली. मग आपण काय करायला पाहिजे ही गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे पहिलेपासून. व्हॉट इज आवर डेस्टिनेशन? इफ यू वॉन्ट टू बी अन इंजिनियर, तर आपण दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे. जेव्हा कम्प्युटर सायन्स उघडली होती इन आवर डेज, ती ब्रांच म्हणजे आम्ही असं समजायचो की ते जर इंटरडिसिप्लिनरी. नाव इट हॅज बिकम अ कोर. इट हॅज बिकम अ कोर. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मग लेटर ऑन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ह्या कोर ब्रांचेस झाल्या. तशी आता कम्प्युटर सायन्स झाली. अजून त्याच्यापासून निर्माण झालेल्या ब्रांचेस डेटा सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. एकदम ॲडव्हान्समध्ये करण्यापेक्षा जर कोरमधलं केलं आणि त्याचं सॉफ्टवेअर जर तुम्ही हे केलं, तर मला वाटतं की नथिंग लाईक दॅट, वन अँड द सेम. हां, तुम्ही चांगल्या रीतीने सर्वाईव्ह होऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आणि मग कॉलेज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट्स, सगळे सॉफ्टवेअर तिथले सगळे स्वतःहून पाहिल्याशिवाय कुठलीही कॉलेज तुम्ही एक्सेप्ट करायला नाही पाहिजे, असं मी म्हणेन. डू स्टुडंट फिअर ऑफ फेलियर्स? कारण आम्ही ज्यावेळेस कॉलेजला असायचो, एटीकेटीज भीती वाटायची, बॅकलॉग्सची भीती वाटायची. आजकाल मुलं भीतात का सर फेलियर्सला? बघा, आता पद्धत तर अशी परीक्षेची झालेली आहे. आता आमचा काळ, तुमचा आणि आता नवीन. आमच्या काळामध्ये 100 मार्काचा पेपर होता. बरं. 100मधून म्हणजे 100पैकी आम्हाला 40 मार्क घ्यावे लागायचे. नंतर 2005 वगैरे जेव्हा त्या काळामध्ये मी बोर्ड ऑफ स्टडीजचा चेअरमन वगैरे होतो, त्यावेळेस 80-20 पॅटर्न आला. 20 वॉज दी क्लास टेस्ट आणि 80 मार्क्स पेपर. आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीशी संलग्नित झालेलो. बाटू. आता ह्यांचा पॅटर्न काय आहे? 60-40. त्याच्यामध्ये 60चा पेपर, 20चा कंटिन्युअस असेसमेंट आणि 20ची तुमची. असं आहे का? बरं. म्हणजे ही जी पद्धत आहे, परीक्षा पद्धती म्हणा, असेसमेंट पद्धत म्हणा, ह्या एकदम सोप्या होत चाललेल्या आहेत. इट इज व्हेरी इझी. फेलियरचा विषय येत नाही. फेलियरचा विषय नाही. हे झालं, ह्याच्यात नापास जरी झालं, देर इज अ रेमेडियल एक्झाम. वर्ष वाया जात नाही. मग आता तुम्ही सांगा, ह्या दॅट टू दॅट रेमेडियल एक्झाम ती कशा पद्धतीची आहे? ती ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. मग खरंच आपण हे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करतोय, रिअली दिस पर्टिक्युलर सिस्टम इज गुड? Are we doing the assessment of a candidate? Are we really creating the engineers employable? No. I say no. I too say no. कारण की ही पद्धत बदलणं गरजेचं आहे. भीती वाटली पाहिजे नापास होण्याची. नापास होण्याची जोपर्यंत भीती वाटणार नाही, हंगरच येत नाही ना, तोपर्यंत हंगरच येणार नाही. अँड इट इज राईटली सेड, फेलियर लीड्स टू द सक्सेस. जोपर्यंत माणूस नापास होत नाही किंवा त्याला ठोकर बसत नाही, मी असं म्हणेन सरळ सोप्या भाषेमध्ये, बरोबर आहे, तोपर्यंत सुधरत नाही. त्याला त्याच्या नेगेटिव्ह समजणं गरजेचे आहे. तोपर्यंत तो सुधरत नाही. त्याला पर्पजच सापडत नाही जीवनाचा. त्याला जीवनाचा पर्पजच सापडत नाही. तर हीच एक बेसिक गोष्ट आहे. फेल्युअर हा जो आहे ना, हा नाहीसा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे काय माहिती का, हा फिअर पण दूर झालेला आहे विद्यार्थ्यांमधून. त्यांना काहीच वाटत नाही, सबमिशन करा या न करा,
आम्हाला मार्क देत आहेत पण असा पुढे attitude होता. पण पुढे ज्यावेळेस फेलियर येईल, जॉबमध्ये येईल, बिझनेसमध्ये येईल, झेपणार नाही सर, झेपत नाही. झेपणार. हाच मोठा म्हणून दे कॅन सस्टेन, दे कॅनॉट सस्टेन ॲट ऑल. बिकॉज वी हॅव सीन द फेलियर, सो वी कॅन सस्टेन इन द फेलियर सिच्युएशन्स, टफ सिच्युएशन्समध्ये. परफेक्टली दिस पीपल विल नॉट बिकम टफ. येस, हाच एक ह्या नवीन जनरेशनचा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. मग म्हणून आपण पेपरमध्ये बघतो आत्महत्या होतात. कशामुळे होतात? इंजिनियर झाला किंवा इंजिनिअरिंगमध्ये नापास झाला की तो आत्महत्या करतो. थोडं काही लाईफमध्ये डिप्रेशन आलं, काय आलं की डिप्रेशन आलं म्हणतो. तर हे काय, हे तुम्ही सस्टेन करता आलं पाहिजे. सवयच नाही, फेलियर सवय राहिलेली नाही. सगळ्या हार्डशिप्स मधून आलं पाहिजे. स्ट्रगलच नाहीये कुठे, स्ट्रगलच नाही, इझी गोईंग झालंय. इझी गोईंग. येस, बट त्यांचंच नुकसान आहे, पुढे सफर होतील ते पुढे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. देयर इज अ फेमस सेइंग ऑफ धोनी, द थिंग विच डझंट किल यू मेक्स यू स्ट्रॉंगर. ते फेलियर्स म्हणूनच स्ट्रॉंगर बनतो आपण. पण तुम्ही जसं म्हटलात की फेलियरला जर एक्सपोजरच नसेल, वयाच्या 23व्या वर्षी इंजिनियर बनत असतील, 22-23लाच बनतात. 22-23 पर्यंत जर फेलियरच पाहिलं नाही सर आपण, शाळेमध्ये फेल होत नाही आजकाल. शाळेमध्येही नाही, तसा नियमच काढलेला, कुणाला नापास करू नका, सगळ्यांना पुढे न्या. कॉलेजमध्ये फेल होत नाही. आता आमच्याकडे बाटूला सगळ्याला कॅरी ऑन झालेला आहे, सगळ्या विद्यापीठांमध्ये कॅरी ऑन झालेलं आहे. जे नापास झालेले आहेत त्यांनी पण ॲडमिशन घेतले, आमची संख्या वाढली कॉलेजची. का? न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करायची. सर आज जिथे मी कुठे आहे ना, इट इज बिकॉज ऑफ फेलियर. परफेक्ट. आय फेल्ड, आय वॉज डिटेन फ्रॉम माय कॉलेज, JSPM जे मी तुम्हाला बोललो. आय वॉज डिटेन इन द 3rd year ड्यू टू लॅक ऑफ अटेंडन्स. 12th स्टँडर्ड मी परत दिली आहे, ग्रुपिंग निघाला नव्हता माझा. सो हे कुठेतरी मागे वळून बघितल्यानंतर लक्षात येतं की जर मी इथे फेल नसतो, की जर मी कॉलेजमधनं डिटेन नसतो, तर आज मी इथे नसतो सर. अगदी मला कोणी जॉबही नसता दिला. बरोबर, अगदी. पण ते फेल झाल्यामुळे हंगर आली की आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ, आय कांट फेल, आय वॉन्ट टू मेक माय पॅरेंट्स फील प्राऊड. ती भावनाच कदाचित मिसिंग येतच नसेल, सो भटकतात पुढे. अगदी बरोबर, जसं तुम्ही म्हटले ना, सेम माझ्याही बाबतीत जर पाहिलं तर माझं फर्स्ट इयरला एक ऑपरेशन बॅकबोनचं झालं होतं. अच्छा. आणि माझे टीचर्स, म्हणजे तुम्हाला सांगतो, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे टीचर्स जे आहेत ते अतिशय डिसिप्लिन, अटेंडन्स नाही तर तुम्हाला टर्म ग्रांट करणार नाही, स्पष्टपणे त्यांच्या भूमिका, सबमिशन घेणार नाही. मग मेडिकल प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, एक्सेप्ट केलं. काही प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांनी माफ केलं, टर्म ग्रांट केली, पण मी परीक्षा देऊ शकलो नाही. मग तो मी फेल्युअर समजलो. आय वॉज नॉट एबल टू वॉक प्रॉपरली, आय वॉज नॉट एबल टू बेंड. सो आय लॉस्ट माय 1 year देअर. पण त्याच्यानंतर मी कुठेच थांबलो नाही, कारण आपल्याला ऑलरेडी उशीर झाला म्हणून आपण फास्ट जातो. त्याचं सांगण्याचं तात्पर्य दुसरं असं की आमच्या काळामध्ये नोकऱ्या लागत नव्हत्या. सिव्हिल इंजिनियरला ठीक आहे, तेव्हा नुकताच एक भूकंप झाला होता, भूकंपाच्या ह्याच्यात आमच्या बॅच सगळ्या गेल्या. भूकंपला किल्लारीचा जेवढे सिव्हिल इंजिनियर होते तेवढ्या सिव्हिल इंजिनियर जेवढ्या कॉलेजेसमधून पास झालेले आहेत तेवढ्यांना नोकऱ्या, किल्लारी, लातूर, सगळ्याकडे ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकऱ्या मिळाली. मग अशा वेळेस मी नाही ॲक्सेप्ट केली, मलाही मिळाली असती. मी म्हटलं नाही, आपल्याला जायचं नाही तिकडं, मी डिटरमाइंड आहे, मला माझ्या पद्धतीनेच मला पुढे जायचं आहे. पण सांगण्याचं तात्पर्य तेव्हा नोकऱ्या मिळत नव्हत्या, इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या नव्हत्या, सिव्हिलला पण फार म्हणजे अशा ह्या परीक्षा आमच्या नंतरच सुरू झाल्या, MPSCच्या, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या. आमच्या पहिले एक बॅच झाले होते, नंतर मग त्या कंटिन्युअसली झाल्या. आता तर दर वर्षाला बॅच परीक्षा होते महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची. थोड्या का होईना, पण तेव्हा फार म्हणजे एकदा झाली की 2-2 वर्षानंतर व्हायच्या. पण इंडस्ट्रीमध्ये पण माझं सिलेक्शन झालं होतं. इंडस्ट्रीमध्ये एक गुजरातमध्ये मला प्लेसमेंट मिळाली होती.
आम्ही सगळे मित्र गेलो होतो. हां. आणि मित्र म्हणजे मी आय वॉज द लास्ट पर्सन टू रीच देअर. आय वॉज नॉट हॅव्हिंग अ टाईप्ड बायोडेटा ऑल्सो. हँड रिटन मी बायोडेटा लिहिला आणि दिला. आय फेस द इंटरव्ह्यू, आय क्लिअर्ड इट. आय वॉज कॉल्ड फॉर द फायनल इंटरव्ह्यू इन पुणे. वेस्टर्न पार्क्स नावाची कंपनी होती एन्व्हायरमेंटल रिलेटेड. फक्त निगोशिएशन एवढंच होतं. आय वॉज गेटिंग सॅलरी ॲज अ टीचर हिअर ॲज 4,400. इन गुजरात दे वर रेडी टू पे मी 4,000 रुपीज ॲट दॅट टाईम. ओके. सो 400 अगेन, त्याच्यात कॉम्प्रोमाइज. मग आपण आपल्या गोष्टीला आपण फर्म राहिलं पाहिजे, डिटरमाइंड राहिलं पाहिजे. नाही, तिथं जाऊन आपल्याला एम जो आहे किंवा ॲम्बिशन आहे ते आपण फुलफिल करू शकणार नाही. राईट. इमिजिएटली आय डिड नॉट एक्सेप्ट इट अँड कंटिन्यूड विथ द टीचिंग प्रोफेशन. तर ही एक प्रामाणिक भूमिका जी आहे आपली असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ग्रेट ग्रेट. सो लेट्स हॅव फेल्युअर होतो. फेलियरमधून आपण मार्ग काढत गेलं पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. निगेटिव्ह थॉट्स आणू नये. मागे घडलं मागेच सोडून द्यायचं आणि पुढे चलत राहायचं. त्याच्यातनं आपल्याला काय पॉझिटिव्हली करता येईल त्याच्यावर विचार करायचा. प्रेझेंटमध्ये राहायला शिकलं पाहिजे. मागचं पण नाही पुढचंही नाही आणि मार्ग काढायचा. ओके. सो सर, एक रॅपिड राऊंड फायर करूया आपण. एक तुम्हाला प्रश्न विचारेल मी आणि जास्ती विचार न करता तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न, इफ यू वॉन्ट टू डिस्क्राईब युअर जर्नी, तुमची जी जर्नी आत्तापर्यंत राहिलेली आहे 30 इयर्सची, त्या जर्नीला एका वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर कसं कराल? परिवर्तनशील जर्नी. ओके, ग्रेट. आता फेवरेट्सवरती येऊया. मी फेवरेट आणि तुम्हाला फील्ड विचारेल, त्यातलं तुम्हाला एक नाव सांगायचं आहे. सो हु इज युअर फेवरेट ॲक्टर? दिलीप कुमार. दिलीप कुमार. फेवरेट ॲक्ट्रेस? ओके. फेवरेट क्रिकेटर? सुनील गावस्कर. सुनील गावस्कर. फेवरेट सिंगर? मोहम्मद रफी. फेवरेट पॉलिटिशियन? इंदिरा गांधी. फेवरेट महापुरुष? डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके. वन थिंग जर एज्युकेशन सिस्टीममध्ये चेंज करायची असेल, सो व्हॉट यू विल चेंज? ऑटोनॉमी. ओके. करिक्युलमसाठी ऑटोनॉमी. जर तुमच्या एखाद्या फेवरेट पर्सनसोबत तुम्हाला लंच करायचं असेल, आज असतील किंवा नसतील ह्या जगात, तुम्ही कोणासोबत कराल? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी अ लीडर शुड हॅव ॲज अ प्रिन्सिपल? He should be a good listener. गुड लिस्नर. द बेस्ट ॲडवाईज जी तुम्हाला आजपर्यंत मिळाली आहे, कोणाकडनं मिळाली आणि काय मिळाली? Always be positive and गिवन बाय कुणी ॲडवाईस दिली ही? advice given by my parents. पेरेंट्स. एनी वर्स्ट ॲडवाईज एनीवन गेव यू? No. ओके. युअर फेवरेट बुक? Buddha and his Dhamma. Buddha and his Dhamma. Okay. And your favorite destination to travel with your family? With my US. Okay. Yeah. So that is all from my side, sir. How you are feeling now? I'm feeling better. It was a nice interaction with you, with the ABC team, and you, specifically you, Mr. Chatterjee. And I had a very nice time. I wish a very good luck. I came to know that you are conducting many training programs. Yes, sir. Regarding the AutoCAD. Then BIM is also one of the need to the civil engineers which you are conducting. Absolutely. Which is a need of an hour. Yeah. Where each and every civil engineer should know about BIM.
because the industries are using it and we have to get ourselves acquainted with that BIM. Then Revit is also there. Then lot many Creo is also one of the software which is where the students should have an hands-on experience. Yeah, we have tied with PTC. So we also have a Creo. Okay. We have taken it for our institute for 50 seats. Okay. 20 for mechanical and 25 for the civil branch. So likewise, whatever the technologies is there has to be accepted. Softwares, whatever are being changed, are being upgraded, has to be known by you and we people. Right. Let us come together and try to bring a revolutionary change, bring the transformations among the students of the Marathwada region. Yes, sir. Yes, sir. Thank you so much, sir. You mentioned about BIM. My first venture was the BIM studio. I started my career as a BIM designer, as an entrepreneur. We did a lot of projects from Singapore, Dubai. And later on, training मध्ये माझा interest generate झाला. So I shifted totally my career into training. But I started my career as a BIM designer, as an entrepreneur. That's good. That's good. So thank you so much, sir, and for giving your time, lovely time. And definitely we, ABC Trainings team and the PS College of Engineering team will definitely collaborate and do whatever is beneficial for the students of this Marathwada region. Sure. I had a very nice time and I wish you a very good luck. Yeah. And thank you to you and your team. Thank you so much for inviting me and sharing my views with you all people. Thank you very much. Thank you so much, sir. Thank you.